हां, मी सुरू करतो. सर्वांना नमस्कार. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर व्याख्यानमालेमध्ये आज आपण एका विषयाची चर्चा करणार आहोत. हा विषय आहे शिक्षणाशी संबंधित. आपण सर्व लोक जाणतो की आपल्या देशामध्ये एक मोठा गहन असा प्रश्न आहे. तो शाळा निवडण्याचा प्रश्न आहे. आता जून महिना आहे. आज 20 जून ही तारीख आहे. जर कोविड पॅन्डेमिक ही जर समस्या नसती तर एव्हाना सर्वत्र भारतामध्ये एक प्रकारची लगबग सुरू झाली असती. ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत, जे पालक आहेत, शिक्षक आहेत, एनकेन प्रकारे शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत, अशा सर्वांची लगबग असती शाळेसंबंधातली. आपल्याला शाळा निवडावी लागते आणि मग शाळा निवडताना अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होतात की कोणती शाळा आपण निवडली पाहिजे. हा प्रश्न आपल्या देशामध्ये उपस्थित होतो. याचं कारण असं आहे की आपल्याकडे अमेरिका, इंग्लंड किंवा जर्मनी किंवा चीन किंवा जपान हे जे देश आहेत, मी 5 देशांची नावं घेतली, किंवा फिनलँड 6वा देश, या देशांमध्ये ज्या प्रकारे शाळा निवडीचं स्वातंत्र्य नाही पालकांना, तशी आपल्याकडे अवस्था नाही. आपल्याला एका बाजूला असं सांगण्यात येतं की शाळा निवडीचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे, पण वस्तुस्थिती अशी आहे की मोठ्या प्रमाणावरती शाळांचं खाजगीकरण झालेलं असल्यामुळे हे स्वातंत्र्य हे तसं स्वातंत्र्य बनत नाही, तर एका विशिष्ट वर्गासाठी विशिष्ट अशा प्रकारच्या शाळा निवडण्याची सुविधा या तथाकथित स्वातंत्र्यामध्ये दडलेली आहे. आणि म्हणून जून महिना जो असतो तो अशा प्रकारच्या धावपळीचा महिना असतो. खूप मोठ्या प्रमाणावरती या महिन्यामध्ये आर्थिक अशी उलाढाल भारतामध्ये होत असते आणि त्याचं कारण हे खाजगी शाळांची निवड हे आहे. मी अगदी आजच एक असा संदेश वाचला की तुम्ही जर एक महागडी शाळा निवडली तर पूर्व प्राथमिकचे 4 वर्ष आणि 10वी पर्यंतचे 10 असे जर 13-14 वर्ष जर आपण गृहीत धरलेत तर तुमचा विश्वास बसणार नाही. मी जी आकडेवारी तुमच्यासमोर ठेवतो आहे यावर, की कनिष्ठ मध्यम वर्ग तुर्तास सोडून देऊ आपण, पण मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्ग हा जो समाजामध्ये आहे, अशा कुटुंबातील जर तुम्ही पालक असाल किंवा इतर कोणी पालक असतील, कल्पनेतले एक पालक आपण गृहीत धरू, तर या पालकांचा एका अपत्यावरती होणारा जो खर्च आहे 13 ते 14 वर्षांमधला, तो व्याजासह जर आपण गृहीत धरला तर तो जवळपास 39 लाख रुपये एवढा होतो. आता हे आपल्या लक्षात येत नाही. हे जेव्हा गणित मांडलं गेलं तेव्हा वर्षाकाठी 1 लाख रुपये या वर्षीचा खर्च गृहीत धरलेला आहे. म्हणजे 2020-21ला एक बालक आहे 3 वर्षांचा, 3.5 वर्षांचं वगैरे, आणि त्याच्या संपूर्ण शालेय शिक्षणाचा जो खर्च आहे पूर्व प्राथमिकचा तो 1 लाख गृहीत धरला. आणि त्यानंतर दरवर्षी 10% शुल्कवाढ आपण गृहीत धरली जी शाळा करत असते.
हे सर्व गृहीतकं 13 ते 14 वर्षांपर्यंत आपण गृहीत धरले आणि त्या एकूण खर्चावरचं व्याज जर गृहीत धरलं तर 39 लाख रुपये खर्च हा आपण एका अपत्याच्या 10वी पर्यंतच्या शिक्षणावरती करत आहोत. याच्याविषयीची एक आकडेवारी उपलब्ध आहे जी आता मी तुम्हाला एक्झॅक्ट फिगर देऊ शकत नाही, पण भारतामध्ये एकूण खाजगी शाळांचं एकूण जी उलाढाल आहे आत्ता, ती उलाढाल ही जगामधल्या अनेक देशांच्या एकूण आर्थिक उलाढालीपेक्षा जास्त आहे. म्हणजे आपल्याकडे शालेय शिक्षणाचं क्षेत्र हे खाजगी ठेवण्याचा जो प्रघात ब्रिटिश काळापासून पडलेला आहे, त्या काळापासून हे क्षेत्र हे विशिष्ट अशा वरच्या वर्गाच्या वर्चस्वाचं एक कारण बनून राहिलेलं आहे. याच्याविषयीचे अनेक अभ्यास हे भारतामध्ये उपलब्ध आहेत. अनेक विद्यापीठं, सरकारी संस्था, स्वतंत्र अभ्यासक ज्याला आपण इंडिपेंडंट स्कॉलर्स म्हणतो किंवा विद्यापीठीय प्रोफेसर्स वगैरे, आणि एक युनिव्हर्सिटी आहे न्यूपा नावाची दिल्लीमध्ये, अशा अनेक संस्था, विद्यापीठं आणि स्वतंत्र अभ्यासकांनी याविषयीचे अभ्यास केलेले आहेत आणि हे अभ्यास आपल्यासाठी उपलब्ध आहेत. माझा शिक्षणाविषयीचा मांडणीचा विषय हा खाजगीकरण नाही आहे किंवा शुल्कवाढ किंवा कशा प्रकारचा खर्च पालक करत असतात हे नाही आहे, पण एक आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी मी अशी एक सुरुवात केलेली आहे. आता मी माझ्या विषयाकडे येतो. हे खाजगीकरणाला उत्तेजन देणारा एक घटक, अनेक घटक आहेत त्यामध्ये. म्हणजे एक घटक हा पायाभूत सुविधा आहे की शाळांमध्ये पायाभूत सुविधा असतात का सरकारी शाळांमध्ये, तर याविषयीचे असर वगैरेचे अहवाल सांगतात की आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे अहवाल पण सांगतात की भारतामधल्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये पायाभूत सुविधा ह्या उपलब्ध नाहीत. तर पायाभूत सुविधा हा एक शालेय पातळीवरची निवड करण्याचा एक महत्त्वाचा घटक म्हणून काम करतो, पण त्यासोबतच आणखी एक घटक काम करतो ज्याची चर्चा मी करणार आहे, आणि तो आहे की शालेय शिक्षणाच्या माध्यम भाषेचा प्रश्न. म्हणजे कोणत्या प्रकारची भाषा ही आपण मीडियम ऑफ एज्युकेशन म्हणजे कोणत्या माध्यमाची शाळा आपण निवडणार आहोत, हा जो एक प्रश्न आहे तो प्रश्न हा एकूणच शाळा निवडण्याच्या प्रक्रियेमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न हा बनून राहतो. आणि सर्वत्र जी लगबग असते या संपूर्ण जून जुलै महिन्यामध्ये ती असते की इंग्रजी माध्यमाची शाळा ही आपल्या या भागामध्ये भारतामध्ये निवडण्याकडे कल हा वाढलेला आहे. आणि म्हणून माझ्या मांडणीचा विषय हा जो जाहीर करण्यात आलेला आहे तो शालेय शिक्षण इंग्रजी की मराठी माध्यमातून असा जरी जाहीर करण्यात आलेला असला तरी मी त्या विषयावर नेमकेपणाने बोलणार नाही. मी बोलणार आहे ते भारतीय शिक्षणाच्या माध्यम भाषेचा प्रश्न. मी पुन्हा एकदा सांगतो, माझा विषय असेल बोलण्याचा की भारतीय शिक्षणाच्या माध्यम भाषेचा प्रश्न. तुम्ही जर हे व्याख्यान या हेतूने ऐकत असाल की मी काही प्रकारचं काउन्सिलिंग करेल आणि तुम्हाला यासाठी मदत करेल की तुम्ही कोणती शाळा निवडावी, तर तो तुमचा भ्रम निराश होऊ शकतो. मी ते इथे मांडणार नाही. हे स्पष्टच आहे की मी बालकांच्या मातृभाषेतून शिक्षणाच्या बाजूने आहे असं मांडण्यात येतं आंतरराष्ट्रीय पातळीवरती की लहान मुलांचे पण काही हक्क असतात. आपण साधारणपणे जे वयस्कर लोक आहोत म्हणजे अडल्ट्स जे आहोत त्यांच्या हक्कांची चर्चा करतो. बालकांच्या हक्कांची चर्चा ही फारशी होत नाही. तर अलीकडे बालकांच्या हक्कांची चर्चा सुरू आहे आणि बालकांचे जे अनेक हक्क आहेत त्या अनेक हक्कांपैकी एक हक्क हा मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा हक्क आहे. म्हणजे आपण बालकांच्या वतीने परस्पर त्यांचे पालक म्हणून स्वतःला त्यांच्या वतीने निर्णय घेण्यासाठी पात्र समजतो आणि आपण अशी शाळा निवडतो जी शाळा त्या बालकाच्या मातृभाषेतून त्या बालकाला शिक्षण देत नाही.
आणि ही जी घटना आहे, अशा प्रकारचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य पालक म्हणून आपण जे बालकांच्या वतीने घेतो, ही घटना ही लहान मुलांच्या मूलभूत हक्कांचं हनन म्हणून पाहिली जाते. हे एक व्हायोलेशन आहे. हे आपण त्यांचा हक्क हा हिरावून घेत आहोत असं मानलं जातं. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवरती असा कायदा नाही जो कायदा बालकांचा हा हक्क प्रस्थापित करेल. भारतामध्ये असा कोणताही कायदा नाही ज्या कायद्यान्वये माझ्यासारखा एखादा अभ्यासक आहे जो न्यायालयामध्ये जाईल आणि असं म्हणेल की बालकांना जी भाषा ते घरामध्ये किंवा परिसरात बोलतात त्या भाषेच्या माध्यमातून त्यांना शिक्षण मिळत नाही आहे आणि हे कुठल्या तरी पद्धतीने त्यांच्या मूलभूत हक्कांचं हरण आहे, अशा प्रकारचं काही विधान आपल्याला भारतामध्ये करता येत नाही, कारण तशा प्रकारचा कायदा नाही. आपल्याकडे 2009 मध्ये मूलभूत हक्क हा शिक्षणाचा प्रस्थापित करण्यात आला संसदेमध्ये कायदा करून, आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अशी तरतूद करण्यात आलेली नाही ज्याद्वारे बालकांना स्वतःचा मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा हक्क हा त्यांना हक्क म्हणून प्रस्थापित करता येईल. मग होतं काय की आपण पालक म्हणून त्यांच्या वतीने निर्णय घेतो आणि मग साधारणपणे जो प्रस्थापित विचार आहे समाजामधला, प्रचलित विचार आहे, जो बाजाराने जाहिरातींमधून आणि ज्याला अँटोनियो ग्रॅम्शी यांनी कॉमन सेन्स म्हटलेला आहे. कॉमन सेन्स म्हणजे असा विचार जो आपण साधारण विचार म्हणून स्वीकारतो खरा, पण तो प्रस्थापित व्यवस्थेच्या हिताचा विचार असतो. समाजामधला जो प्रस्थापित वर्ग असतो त्या वर्गाच्या हिताचा विचार असतो. तर असा जो एक विचार असतो त्याला कॉमन सेन्स असा म्हटला जातो. आणि आजच्या घडीचा कॉमन सेन्स हा आहे की इंग्रजी माध्यमाची जी शाळा आहे ती शाळा ही गुणवत्तापूर्ण आहे आणि प्रादेशिक भाषांच्या ज्या शाळा आहेत म्हणजे हिंदीसह बंगाली, त्या खालोखाल मग मराठी, तेलुगू, तमिळ वगैरे ह्या भाषांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमधून कोणत्याही प्रकारची च्या गुणवत्तेची हमी दिली जात नाही. हा जो विचार आहे हा विचार हा एक प्रकारचा कॉमन सेन्सिकल विचार आहे. आणि कॉमन सेन्स जो असतो तो सामान्य जनतेच्या विवेकाचा ताबा घेतो. म्हणजे आपण जो विचार करतो तो विचार आपल्याला आपला म्हणून जरी वाटत असला तरी तो थेटपणे आपला विचार नसतो. म्हणजे आपण जात पाळतो, धर्म पाळतो, तर ते आपल्या इच्छेने पाळत नसतो. आपण राष्ट्रवादी असतो, परराष्ट्राचा, शेजारच्या राष्ट्राचा द्वेष करतो किंवा काही धारणा बाळगतो. ह्या धारणा किंवा विचार हे प्रत्यक्षपणे आपले विचार नसतात, तर समाजामध्ये अनेक अशा मार्गांनी या विचारांचं रोपण हे आपल्या जाणीवेवरती, आपल्या मनावरती करण्यात आलेलं असतं. आणि समाजामधला जो प्रभुत्वशाली विचार असतो तो प्रभुत्वशाली विचार हा आपण आपला विचार म्हणून निवडतो. म्हणजे एखादी व्यक्ती असं जेव्हा म्हणते की मी ही पुण्यामधली, मुंबईमधली किंवा नाशिकमधली किंवा नागपूरमधली, नांदेडमधली सर्वोत्कृष्ट शाळा निवडलेली आहे आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्यासाठी मी तयार आहे आणि हा निर्णय माझा आहे. आता शेवटच्या वाक्याकडे आपण येऊ. आपण जेव्हा असं म्हणतो की हा निर्णय माझा आहे तेव्हा प्रत्यक्षात तो निर्णय आपला असतोच असं नाही. एक फ्रेंच विचारवंत होते लुई अल्थुझर, यांनी असं सांगितलं की समाजामध्ये विशिष्ट अशा प्रकारच्या विचार प्रणालीचं राजकारण असतं आणि ही विचार प्रणाली जी आपण आपली विचार प्रणाली स्वतःची निर्णय प्रणाली किंवा निर्णय प्रक्रिया म्हणून स्वीकारत असतो ती वस्तुतः आपली स्वतःची नसते, तर समाजामधला जो एक प्रभुत्वशाली विचार असतो तो विचार आपण आपला विचार म्हणून स्वीकारत असतो. ही सर्व पार्श्वभूमी सांगण्याचं कारण असं की आपण जेव्हा शाळेची निवड करतो तेव्हा ती निवड ही त्या व्यक्तीने केलेली निवड नसते, तर समाजामध्ये ज्या प्रकारचा एक विचार हा प्रस्तुत करण्यात आलेला असतो तो विचार हा समाजामधल्या वरच्या वर्गाच्या हिताचा विचार असतो.
त्याच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय हितसंबंधांना संरक्षण देणारा तो विचार असतो आणि तो विचार स्वीकारण्याचा आटोकाट प्रयत्न हा सामान्य लोकांनी करावा अशा प्रकारची एक रचना समाजामध्ये आकाराला आलेली असते. आता हा जो प्रश्न आहे माध्यम भाषेचा प्रश्न, हा जगामधल्या सर्व समाजांचा प्रश्न नाही हे आपण एकदा समजून घेतलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, फिनलँड, जर्मनी, फ्रान्स आणि चीन वगैरे हे जे देश आहेत, जे देश हे विकसित देश मानले जातात, जे देश हे मानवी हक्क या संकल्पनेच्या संदर्भामध्ये वरच्या स्तरावरती जे विराजमान आहेत, ते जे देश आहेत त्या देशांमध्ये खरं तर हा माध्यम भाषेचा प्रश्न हा प्रश्न म्हणून निर्माण होत नाही. याचं कारण असं आहे की या अनेक देशांमध्ये इंग्रजी ही माध्यम भाषा म्हणून स्वीकारली गेलेली नाही. मी एक उदाहरण तुम्हाला देईल की जपान हा अतिशय छोटा देश आहे, इतका छोटा की तो महाराष्ट्रापेक्षाही छोटा देश आहे आणि या देशामध्ये जपानी भाषेमधून शिक्षण दिलं जातं. आता दक्षिण कोरिया हा एक देश आहे, छोटासा देश आहे. तुम्ही नकाशावरती दक्षिण कोरियाला शोधा, तो महाराष्ट्रापेक्षा छोटा देश आहे आणि महाराष्ट्रापेक्षाही कमी लोकसंख्या असलेला देश आहे. किंवा तुम्ही जर्मनी वगैरे हे जरी देश पाहिले, फ्रान्स वगैरे देश पाहिला, इंग्लंड, फिनलँड तर अतिशय छोटा देश आहे, खूपच छोटा देश आहे. आईसलँड तर एखाद्या म्हणजे नांदेडसारख्या किंवा नाशिकसारख्या जिल्ह्याची जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्ये एवढी सुद्धा लोकसंख्या आईसलँड या देशाची नाही. नाशिक शहराची जेवढी लोकसंख्या आहे तेवढी पण लोकसंख्या आईसलँड या देशाची नाही. तर आईसलँड, फिनलँड सारखे अतिशय छोटे देश किंवा चीन सारखा अतिशय विशाल असा देश, या अनेक देशांमध्ये माध्यम भाषेचा प्रश्न हा प्रश्न म्हणून खरं तर निर्माण झालेला नाही. मग होतं काय की हा प्रश्न कुठे निर्माण झालेला आहे, हा एक प्रश्न आपल्यासमोर तयार होतो तेव्हा आपण समजून घेऊयात की वसाहतीकरणाच्या प्रक्रियेमध्ये या प्रश्नाची बीज ही लपलेली आहेत. वसाहतीकरणाची प्रक्रिया म्हणजे आपल्यावरती ब्रिटिशांचं राज्य होतं आणि ज्या अशा अनेक देशांवरती ब्रिटिशांचं राज्य होतं त्या देशांपैकी काही देशांमध्ये अशा प्रकारच्या माध्यम भाषेचा प्रश्न हा तयार झालेला आहे आणि भारत हा त्याला अपवाद नाही. आता मुद्दा असा आहे की जेव्हा ब्रिटिशांचं आपल्यावरती राज्य होतं ते साधारणपणे 18व्या शतकाच्या शेवटापासून, म्हणजे आजपासून 250 ते 250 वर्ष जुना काळ आपण मागे जातो आहोत. तुमच्यापैकी सर्वांनी प्लासीच्या युद्धाची विषयीची माहिती ही घेतलेली असेल तुमच्या इतिहासाच्या सगळ्या अभ्यासक्रमामध्ये. तर बंगाल हा असा पहिला प्रांत होता ज्या प्रांतामध्ये पहिल्यांदा ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणावरती आपल्या साम्राज्याचा भाग बंगालला बनवलं आणि महाराष्ट्राला विशेषतः पुण्यामध्ये खडकी आणि भीमा कोरेगावच्या ज्या सगळ्या 1818च्या आसपासच्या लढाया झाल्या त्यानंतर 1818ला पुणे प्रांत जो होता मोठा विस्तृत असा, तो हा या ब्रिटिश साम्राज्याचा भाग बनला. तर असे 200 ते 250 वर्षांपासूनचा जुन्या काळापासून भारतावरती एक विशिष्ट असं एक ब्रिटिशांचं राज्य हे स्थापन झालेलं होतं. तर ह्याला आपण वसाहतीकरणाची प्रक्रिया म्हणतो. म्हणजे थोडक्यात ब्रिटिशांचं राज्य असण्याची घटना जी आहे त्याला आपण वसाहतीकरण असं म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला कॉलोनायझेशन असं म्हणतात. आणि जगामधला एकेकाळी 85% भूभाग हा कुठल्या ना कुठल्या देशाच्या वसाहतीच्या नियंत्रण म्हणजे कुठल्या ना कुठल्या देशाची वसाहत बनलेला होता. म्हणजे कुठल्या ना कुठल्या वसाहतवाद्यांच्या नियंत्रणामध्ये जगामधला एकूण 85% भूभागाच्या 85% भाग हा व्यापलेला होता. अशी एक अवस्था जगाच्या इतिहासामध्ये होती. म्हणजे तुम्ही हे समजू शकता की वसाहतीकरणाचा जो प्रकल्प होता तो प्रकल्प हा कसा महाकाय असा प्रकल्प होता. आणि ह्या प्रकल्पामध्ये वसाहतवाद्यांनी त्यांच्या ज्या भाषा होत्या त्या भाषा ह्या साधारणपणे त्यांच्या हितासाठी त्या भाषेचा वापर करण्याची भूमिका ही जगभर घेतली.
भारत या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा देश बनतो यासाठी की भारत ही सर्वात मोठी वसाहत होती. म्हणजे अमेरिकेच्या नंतर भौगोलिकदृष्ट्या जर तुम्ही भारताला आता पाकिस्तान, बांगलादेश आणि एका अर्थाने जर नेपाळ आणि श्रीलंका हे ब्रिटिशांच्या दृष्टीने एकूणच भारतीय उपखंडाचा भाग असं जर गृहीत धरलं तर हा भूप्रदेश हा किती मोठा भूप्रदेश बनतो. या भूप्रदेशाची एकूण लोकसंख्या मग ही वसाहतींच्या एकूण संदर्भामध्ये सर्वात मोठी वसाहत लोकसंख्येच्या दृष्टीने बनलेली होती. त्यामुळे भारत हा जो देश आहे हा देश हा एकूण वसाहतीकरणाच्या प्रक्रियेमध्ये अतिशय महत्त्वाचा देश होता ब्रिटनसाठी म्हणजे इंग्लंडसाठी. आणि म्हणून या देशामधली जी भाषा धोरणं होती, शिक्षण धोरणं होती आणि एकूणच आर्थिक धोरणं होती ही इंग्लंडच्या दृष्टीने महत्त्वाची होती. तर एका मी या मुद्द्याच्या शेवटाकडे येतो की जिथे जिथे वसाहती होत्या त्या वसाहतींमध्ये हा प्रश्न तयार झाला की माध्यम भाषेचं काय करायचं. आणि भारत हा जेव्हा ब्रिटिशांची वसाहत होता तेव्हा अर्थातच हा प्रश्न तयार झालेला होता की कोणत्या प्रकारचं माध्यम भाषा ही निवडली जावी. तुम्ही सर्वांनी मेकॉलेचं नाव ऐकलेलं आहे, ज्याला लॉर्ड टी.बी. मेकॉले असं म्हणतात. आणि त्यांचा एक खलिता 1835 मध्ये लिहिला गेला, प्रसिद्ध झाला आणि मेकॉलेने त्याचं स्वतःचं मत हे इंग्रजीच्या बाजूने टाकलं. आणि असं म्हटलं जातं की 1835 पासून ब्रिटिशांचं औपचारिक धोरण हे इंग्रजी भाषेला प्रमोट करण्याचं म्हणजे इंग्रजी भाषेला एकूणच शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये उत्तेजना देण्याचं राहिलेलं आहे. आणि तेव्हापासून मग हा एक तिढा तयार झाला भारतामध्ये की त्याच्या आधीपासूनच तयार झालेला होता. मी या सगळ्या प्रश्नावरती खूप विस्तृत लिहिलेलं आहे, तुमच्या माहितीसाठी केवळ सांगतो की हा माझा अभ्यासाचा विषय होता आणि याविषयीचं माझं पुस्तक हे प्रसिद्ध झालेलं आहे. तर त्यामुळे मी तपशिलात इथे जाणार नाही. पण 1835च्या आधीपासूनच हा तिढा आपल्या देशामध्ये म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका यांना धरून आपण समजूयात भारतीय उपखंड किंवा वसाहत 1947 पूर्वीची. तर या वसाहतीमध्ये हा तिढा हा निर्माण झालेला होता. तर एक मुद्दा सर्वांनी समजून घेण्यासारखा असा की याचा थेट संबंध हा वसाहतीकरणाशी आहे, ब्रिटिशांच्या हितसंबंधांशी आहे. आणि ब्रिटिशांचे हितसंबंध हे या देशामधले जमीनदार, राजे, उमराव, सरदार, मारवाडी सारखे जे काही वेगवेगळे जे व्यापारी वर्ग होता, जैन वगैरे व्यापारी होते आणि ब्राह्मण वगैरे ज्या जुन्या प्रभावी राहिलेल्या अशा ज्या पुरोहित जाती होत्या आणि जमीनदार होते, हा जो वरचा वर्ग होता या वरच्या वर्गाला गुंजारण्याची भूमिका ही ब्रिटिशांनी अगदी सुरुवातीपासून घेतलेली होती. आणि त्यामुळे या वर्गातून प्रशासक निर्माण करावेत ते ब्रिटिशांचे एक सेकंडरी म्हणजे दुय्यम पातळीवरचे दोस्त शक्ती राहतील, मित्रशक्ती राहतील, अशा प्रकारची धोरणं ही ब्रिटिशांनी अनुसरलेली होती. आणि त्यातून या वर्गाच्या ला काही प्रकारचे भौतिक लाभाची हमी द्यायची ब्रिटिशांकडून अशी एक अशा प्रकारची ती योजना होती. म्हणजे मुख्य राज्यकर्ते हे ब्रिटिश होते आणि त्यांचे जे इथले देशी म्हणजे आपले स्थानिक एतद्देशीय म्हणूयात, नेटिव्ह म्हणूयात जुन्या भाषेमध्ये, नेटिव्ह जे फ्रेंड्स होते ब्रिटिशांचे ते जमीनदार, व्यापारी आणि पुरोहित जाती ह्या मुख्यतः होत्या. आणि हे जे त्यांचे दोस्त होते, भारतीय दोस्त असं म्हणूयात, या भारतीय दोस्तांना काहीतरी सांस्कृतिक आर्थिक लाभाची हमी देण्याची भूमिका ही ब्रिटिशांनी घेतलेली होती. आणि त्यासाठी त्यांनी शिक्षण मुख्यतः हे वापरलेलं होतं. तुम्ही जर ब्रिटिशांच्या शिक्षण धोरणाचा जर अभ्यास केला तर आपल्याला असं दिसतं की 1947 पर्यंत जेव्हा ब्रिटिश हे देश सोडून जातात तोपर्यंत त्यांनी सामान्य जनतेच्या शिक्षणाची हमी ही भारतीयांना दिलेली नव्हती. कोणत्याही प्रकारचा कायदा त्यांनी असा केला नाही ज्या अन्वये भारतातला जो सामान्य मनुष्य होता त्या सामान्य मनुष्याला शिक्षणाची हमी दिली जाईल. आता तुम्ही जे 30, 40, 50 या वयोगटातले जर असाल
तर तुम्ही तुमचे आजी आणि आजोबा जर आठवले, ज्यांचा जन्म हा ब्रिटिश काळामध्ये झालेला होता, तर ते किती साक्षर होते, त्यांचं किती शिक्षण झालेलं होतं हे तुम्हाला आठवू शकतं आणि त्याहूनही तुम्ही अंदाज बांधू शकता. तर माझा हा मुद्दा इथे मी संपवतो की आपल्याला माध्यम भाषेचा जो प्रश्न आहे तो वासाहतिक राजकारणामध्ये त्याची मुळं ही आपल्याला शोधावी लागतात. आता मी एका नवीन मुद्द्याकडे येतो जो समजून घेण्यासारखा मुद्दा आहे की ज्याला जगभर असं म्हटलं जातं मातृभाषेतून शिक्षण, असं त्याला आपण म्हटलं जातं. आपण त्याला असं म्हणूयात इंग्लिशमध्ये की मदर टंग एज्युकेशन, म्हणजे एज्युकेशन थ्रू मदर टंग असं आपण म्हणूयात. तर हा जो मुद्दा आहे हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा जगभर मानला गेलेला आहे. मी 2 पुस्तकांचा उल्लेख करेल. तुमच्यापैकी जे पेन घेऊन असतील ते लिहू शकतात किंवा फेसबुकवरून पुन्हा हे व्याख्यान ऐकू शकता. एक जे पुस्तक आहे ते भारतीय सरकारची एक संस्था आहे म्हैसूरची, तिचं नाव आहे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस, CIIL. या संस्थेने एक पुस्तक प्रसिद्ध केलं, मदर टंग एज्युकेशन थिअरी अँड प्रॅक्टिस. हे एक महत्त्वाचं पुस्तक आहे जे तुमच्यापैकी ज्यांना अधिक उत्सुकता आहे ते वाचू शकता. दुसरं एक जे पुस्तक आहे ते टो स्कुटनाप कंगास, म्हणजे एक पुस्तक नाही आहे, अनेक पुस्तकं आहेत. मी 3 जणांची नावं घेईल फक्त. टो स्कुटनाप कंगास ह्या डेन्मार्कचे अभ्यासक आहेत. त्यांचे कलिग आहेत रॉबर्ट फिलिप्सन आणि भारतामध्ये त्यांचे एक को ऑथर राहिलेले आहेत अजित कुमार मोहंती. तरी 3 नावं मी तुम्हाला सांगितली, मी नावं पुन्हा सांगतो. टो स्कुटनाप कंगास, रॉबर्ट फिलिप्सन आणि अजित कुमार मोहंती यांनी गेल्या 25 ते 30 वर्षांमध्ये मातृभाषेतून शिक्षण या संदर्भामध्ये आणि एकूणच भाषेच्या संदर्भामध्ये अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. तर या सर्वांनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे ज्याच्यापासून मी आता खरं तर व्याख्यानाला सुरुवात करेल. तो प्रश्न आहे की मातृभाषेच्या व्याख्येचा प्रश्न, म्हणजे हाऊ डू वी डिफाईन द कॉन्सेप्ट ऑफ मदर टंग. आपण मातृभाषा या संकल्पनेची व्याख्या कशी करतो हा एक तिढा आहे. जगामध्ये एवढे अनेक भाषा वैज्ञानिक आहेत, एवढ्या संस्था आहेत, विद्यापीठं आहेत, पण हा तिढा सुटलेला नाही. याच्या तपशिलात मी आता जाणार नाही, आपला तो विषय नाही. फक्त तुमच्या माहितीसाठी फक्त हा मी मुद्दा ठेवला की तुम्ही मला जर असा प्रश्न विचारला की मी भाषेचा अभ्यासक आहे आणि मातृभाषेसंदर्भातही मी काही वाचन केलेलं आहे, तुम्ही जर मला असा प्रश्न विचारला की जगामध्ये किती भाषा आहेत, तर याचं नेमकं उत्तर मी तुम्हाला देऊ शकणार नाही. तुम्ही दुसरा जर मला प्रश्न असा विचारला की जगामध्ये किती मातृभाषा आहेत, याचंही उत्तर मी तुम्हाला देऊ शकणार नाही. आणि जगातली कोणतीही संस्था भाषेच्या अभ्यासाची किंवा कोणताही अभ्यासक खात्रीलायक हे उत्तर देऊ शकत नाही. टो स्कुटनाप कंगास यांनी गमतीने असं म्हटलेलं आहे की आपण जगात नेमक्या किती भाषा आहेत ह्या मोजू शकलेलो नाही अद्याप. तर त्यांनी गमतीने असं म्हटले की आपण जगामध्ये किती गाढवं आहेत हे एक्झॅक्टली सांगू शकतो, आपण मोजू शकतो की किती प्राणी आहेत, किती गाढवं जगामध्ये भारतामध्ये आहेत ते मोजता येऊ शकतात. पण जगामध्ये किती भाषा आहेत हे मोजण्या संदर्भामध्ये अनेक अडचणी ह्या निर्माण झालेल्या आहेत. याचं कारण असं आहे की आपण भाषेची व्याख्या कशी करतो, आपण भाषा आणि बोलीभाषा यांच्यामध्ये भेद कसा करतो, एखाद्या व्यक्तीची मातृभाषा निश्चित करण्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या अडचणी आहेत. मी अगदी अलीकडे एका वेगळ्या संदर्भामध्ये वाचत होतो की भारतामध्ये लोक हे वर्ण अहंकाराने एवढे ग्रासलेले आहेत की मागच्या एका जनगणनेमध्ये 10,000 पेक्षा अधिक लोकांनी सांगितलं की संस्कृत ही आमची मातृभाषा आहे. आता हे धादांत खोटं सगळी माहिती ही जनगणनेच्या वेळी देण्यात आली. कुठला तरी जुना वर्णाविषयीचा अहंकार या लोकांच्या मनामध्ये दाटून येतो आणि ते असं म्हणतात की आमची मातृभाषा ही संस्कृत म्हणा. आता एक SD जोशी नावाचे एक अभ्यासक आहेत, त्यांनी एक लेख लिहिला होता, तो साहित्य अकादमीच्या पुस्तकामध्ये प्रसिद्ध आहे की संस्कृत ही कधीतरी मातृभाषा होती का? जी भाषा ही स्त्रियांना शिकण्याची परवानगीच नव्हती, ती भाषा ही हाऊसहोल्डची भाषा म्हणजे घरगुती संवादाची भाषा होऊ शकत होती का? अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित करणारा एक लेख त्यांनी लिहिला होता. ज्या कर्नाटकामधल्या खेड्याचं उदाहरण दिलं जातं की ते संस्कृत बोलली जाते, हे धादांत खोटं उदाहरण आहे. त्या खेड्यामध्ये संस्कृत ही भाषा बोलली जात नाही.
तर असे अनेक प्रश्न असताना लोक खोटी माहिती देतात आणि त्यातूनही अनेक प्रश्न तयार होतात. मी तुमच्या पुढे एक थोडासा एक मुद्दा खुला करतो आणि पुढे निघून जातो की भारतीय जनगणनेचे अहवाल जर तुम्ही 1951, 61, 71, 81, 91, 1 आणि 11चे जर पाहिले तर तुमच्या असं लक्षात येईल की प्रत्येक जनगणनेने भारतामध्ये किती भाषा आहेत याविषयीची एक स्वतंत्र अशी एक आकडा तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे आता आपलं एक मत होत नाही आहे की 2051 साली भारतामध्ये किती भाषा होत्या आणि 2011 मध्ये भारतामध्ये किती भाषा आहेत आणि मातृभाषा किती आहेत. हे जनगणनेसारखी एवढी मोठी प्रभावी यंत्रणा राबवली जाते की काही दशलाख लोक हे जनगणनेमध्ये गुंतवले जातात भारतीय सरकारकडून. जनगणनेचं स्वतंत्र कार्यालय आहे, अधिकारी आहेत, त्याचं कमिशनर असतात. तरी सुद्धा आपण भाषेची पाहणी करू शकत नाही आणि सांगू शकत नाही की नेमकेपणाने किती भाषा आहेत. मग असं होतं की भाषांचे गट केले जातात. म्हणजे घडलं असं की 1652 मातृभाषांची नोंद केली गेली 2001 मध्ये आणि त्यांचे 122 भाषा गट तयार करण्यात आले. म्हणजे 1652 भाषांचे ची विभागणी ही 122 भाषा गटांमध्ये करण्यात आली आणि ते इतकं हास्यास्पद होतं की हिंदी सारख्या भाषेमध्ये साद्री, लंबाडी, छत्तीसगडी या भाषांचा अंतर्भाव केला गेला. म्हणजे आपल्याकडे कत्रे नावाचे एक प्रोफेसर होते डेक्कन कॉलेजला. त्यांनी सिद्ध करेपर्यंत कोंकणी ही जी भाषा आहे तिला मराठीची उपभाषा म्हणजे डायलेक्ट हे मानलं जात होतं. म्हणजे कोंकणी माणसाने त्याची मातृभाषा काय लिहावी, समजा कोंकणी लिहावी, तर मग सेन्ससचे अधिकारी असं म्हणतील की मराठीची एक उपभाषा आहे म्हणजे डायलेक्ट आहे आणि तिचा उल्लेख हा मराठी या उपभाषे म्हणजे भाषा गटामध्ये केला जात होता. तर असा भरपूर गोंधळ हा आपल्याकडे आहे. आपल्याकडे सरसकट आदिवासींच्या भाषांना मराठीच्या बोली मानलं जातात. म्हणजे ज्या विद्यापीठामध्ये मी शिकवतो तिथे एका विद्यार्थ्याने PhD केलं आणि किनवट मधल्या आदिवासींच्या बोलींना त्या विद्यार्थ्याने मराठीच्या बोली म्हणजे मराठीचे डायलेक्ट्स असं संबोधलं. तर मी त्यांना असं म्हणालो की नांदेड सारख्या भागामधल्या मराठी भाषकाला किनवटच्या आदिवासी समाजाच्या बोली समजतात का? जर त्या समजत नसतील, ज्याला म्युच्युअल इंटेलिजिबिलिटी असं म्हणतात, म्हणजे मी मराठी बोलतो आणि मला समजा लमाणी ही भाषा जर समजत नसेल तर लमाणी ही मराठीची उपभाषा बनत नाही, ती स्वतंत्र भाषा असते किंवा ती स्वतंत्र बोली असते. तर एवढा मोठा गोंधळ हा PhD करणारे विद्यार्थी सुद्धा गोंधळलेले असतात आणि सेन्सस सारखी अति महाविशाल अशा प्रकारची यंत्रणा सुद्धा या संदर्भामध्ये आपल्याला नीट प्रकारची माहिती देऊ शकत नाही. हे प्रश्न गंभीर यासाठी आहेत की मातृभाषेतून शिक्षण ही संकल्पना म्हणून आपण जेव्हा एक अभ्यासाच्या पातळीवरती तिचा विचार करतो तेव्हा मातृभाषेची व्याख्या कशी करायची हा प्रश्न अभ्यासकांच्या पुढे निर्माण होतो. आणि हे प्रश्न धोरण ठरवत असताना महत्त्वाचे प्रश्न बनतात. आता एका थोड्याशा सोप्या मुद्द्याकडे मी येतो. म्हणजे मी खूप जड बोलत होतो आणि कदाचित काहींना वाटत असेल की हे खूप अकादमिक स्वरूपाचं मी बोलतो आहे, म्हणून एक थोडंसं सुलभ अशा मुद्द्याकडे येतो आणि मग परत मी थोड्याशा अकादमिक अशा चर्चेकडे आपल्याला घेऊन जाईल. की असं म्हटलं जातं की इंग्रजी जी भाषा आहे ती भाषा ही ज्ञानाची एक भाषा आहे जगभर आणि उरलेल्या ज्या भाषा आहेत त्या दुय्यम स्तरावरती सध्या प्लेस झालेल्या आहेत. म्हणजे त्या दुय्यम अशा स्थानावरती त्यांचं स्थान आहे, त्या विराजमान आहेत असं एक म्हटलं जातं. असंही लोक बोलतात, एकमेकांशी बोलताना म्हणतात की इंग्रजीला पर्याय नाही, इंग्रजी मधूनच पुढचं शिक्षण आहे, तर आपण इंग्रजी मधूनच बालकांना हे शिक्षण दिलं पाहिजे. तर असं कोण म्हणतं हा प्रश्न उपस्थित तुम्ही केला पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा एखादी समस्या निर्माण होते तेव्हा आपण त्या समस्येच्या तज्ज्ञाकडे जातो. म्हणजे एखाद्या आपल्याला समजा कानाचा प्रश्न तयार झाला तर आपण ENT सर्जनकडे जातो किंवा डोळ्यांची समस्या तयार झाली तर आपण डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जातो. तसं जर भाषेचा जर प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला तर तुम्हाला त्या क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत त्यांचं काय मत आहे हे जाणून घ्यावं लागेल. तुमचं मत हे महत्त्वाचं मत बनत नाही, तज्ज्ञ काय म्हणतात ते महत्त्वाचं आहे. आणि जगभरातले जे तज्ज्ञ आहेत, भाषेचे अभ्यासक आहेत,
त्या भाषेच्या अभ्यासकांनी हा मुद्दा आता जवळपास त्यांच्या बाजूने याला पूर्णविराम दिलेला आहे की सर्वात चांगलं शिक्षणाचं जे माध्यम असतं ते बालकाची मातृभाषा ही असते. तुम्ही युनेस्कोचे अहवाल काढा भाषेच्या संदर्भातले, किंवा टोस कुटनाप कंगास, फिलिप्सन वगैरे सारख्यांची मतं बघा, किंवा हे जे मी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस, जी भारतीय सरकारची जी भारतीय भाषांचा अभ्यास करणारी जी संस्था आहे, म्हणजे ज्याप्रमाणे मेडिकल क्षेत्रामध्ये एम्स असतं किंवा सर्वोच्च संस्था असतात, केमिस्ट्रीमध्ये NCL आहे पुण्यामध्ये, त्या तशी ही एक सेंट्रल इन्स्टिट्यूट आहे भारतीय भाषांच्या अभ्यासाची. तर यातले जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांमध्ये जवळपास एक वाक्यता आहे की बालकाचं जी मातृभाषा असते ती मातृभाषा ही शिक्षणासाठी एक सर्वात प्रभावी अशा प्रकारचं माध्यम असतं. त्यातून मूलभूत संकल्पनांची ओळख होते चांगल्या पद्धतीने, आणि चांगल्या प्रकारचं एक संवाद करण्याची एक शक्यता ही मातृभाषेमधून असते, आणि म्हणून मातृभाषेतून हे शिक्षण आपलं दिलं जावं. आता घडलं असं की ज्या वसाहतीकरणाची मी थोडीशी सुरुवातीला चर्चा केली, त्या काळामध्ये विशिष्ट अशा प्रकारचं एक धोरण हे अनुसरलं जात होतं भाषेच्या संदर्भामध्ये. आणि अभिजनांसाठी इंग्रजी, सामान्य लोकांसाठी प्रादेशिक भाषा, आणि पंडित वगैरेंसाठी क्लासिकल लँग्वेजेस म्हणजे अरेबिक आणि संस्कृत वगैरे भाषा, असं एक ब्रिटिशांचं साधारणपणे धोरण होतं. म्हणजे त्यांचा जो त्रैभाषिक फॉर्म्युला जो होता तो पंडित आणि मौलवींसाठी धार्मिक अशा अभिजन भाषा, अभिजात भाषा, अभिजनांसाठी, शहरी अभिजनांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा, ज्या की मुंबई आणि पुण्यामध्ये सुरू करण्यात आलेल्या होत्या ब्रिटिशांकडून, आणि सामान्य लोकांसाठी प्रादेशिक माध्यमाच्या शाळा, म्हणजे एखाद्या खेड्यात जर शाळा सुरू व्हायची असेल तर मग ती प्रादेशिक माध्यमातून सुरू करण्याविषयीचं धोरण हे ब्रिटिशांनी अनुसरलेलं होतं. हा ब्रिटिशांचा लिंग्वल म्हणजे त्रैभाषिक सूत्र, ब्रिटिशांचं हे त्रैभाषिक सूत्र होतं. आणि त्या सूत्रामध्ये एक अंतस्थ अशा प्रकारची सोय होती ब्रिटिशांची की इथल्या परंपरावाद्यांना गोंजारायचं, हिंदू आणि मुस्लिमांमधल्या पंडित आणि मौलवींना गोंजारायचं, दुसऱ्या बाजूला अभिजनांना गोंजारायचं, त्यांना ब्रिटिश प्रशासनामध्ये सामावून घ्यायचं, आणि तिसऱ्या बाजूला जो सामान्य जो बहुजन ग्रामीण असा जो पसरलेला मोठा विस्तृत पसरलेला जो समाज होता त्याला त्याच्या स्वतःच्या हालावर सोडून देणे, ज्याला म्हणतात की दे विल टेक केअर ऑफ देमसेल्स, की ते त्यांची स्वतःची काळजी घेतील. म्हणजे काही देशी शाळा होत्या, नेटिव्ह स्कूल्स होत्या, जे काही शिक्षक होते ग्रामीण भागातले त्यांना अल्प असं मानधन देऊन ते प्रादेशिक भाषांमधनं ते शिक्षण घेत होते, अशा प्रकारची ती रचना होती. तर या एका मुद्द्याकडून मी पुढच्या मुद्द्याकडे येतो की साधारणपणे असं मानलं जातं की कोणतीही भाषा जी असते ती भाषा ही किमान पातळीवरच्या संवादाची एक मूलभूत अशा स्वरूपाची क्षमता स्वतःमध्ये मुळातच बाळगून असते. असं नसतं की एक विशिष्ट भाषा ही संदेशवहनासाठी जास्त पात्र आहे आणि दुसरी भाषा ही संदेशवहनासाठी जास्त पात्र नाही. आता इंग्रजीच्या बाबतीत असं घडलं खरं की जगभर ही भाषा ही अतिशय वरच्या स्तरावरच्या ज्ञानाची भाषा राहिल्यामुळे तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती शब्दसंग्रह वाढला. पण असं होत नाही की मराठी आणि गुजराती या भाषांमधला जो सिंटॅक्स आहे किंवा अर्थवहन करण्याची जी क्षमता आहे एका मर्यादित अर्थाने, ती इंग्रजी भाषेमधल्या अर्थवहन करण्याच्या क्षमतेपेक्षा कमी आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. ज्याला वर्णनात्मक भाषा विज्ञान म्हणतात ते वर्णनात्मक भाषा विज्ञान आपल्याला भाषेविषयी अशा प्रकारचं तौलनिक विधान करू देत नाही की अमुक एक भाषा ही तिच्या अंगभूत वैशिष्ट्यांनी श्रेष्ठ आहे आणि दुसरी भाषा ही तिच्या अंगभूत वैशिष्ट्यांनीच कनिष्ठ आहे किंवा कमी पात्रतेची आहे, असं आपल्याला भाषा विज्ञानाच्या आधारे म्हणता येत नाही. तर ह्या आपल्या धारणा आहेत. ह्या समाजामध्ये सरकारने म्हणा किंवा प्रायव्हेट ज्याला म्हणतात खाजगी स्वरूपाच्या ज्या संस्था असतात, ज्या फर्म्स असतात, शाळा असतात, बुद्धिजीवी असतात, सरकारी किंवा उच्च वर्गीय अभिजनवादी जे सगळे बुद्धिजीवी असतात, त्यांनी भाषेविषयीच्या अशा धारणा तयार केल्या. आणि सरकारचं धोरण म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या सरकारविषयी मी बोलतो आहे, त्या सरकारचं धोरण हे अर्थातच हे
या भाषांच्या विकासासाठी अनुकूल असं राहिलेलं नाही. मी माझं विधान पुन्हा एकदा करतो की स्वातंत्र्यानंतर भारत सरकारचं जे औपचारिक धोरण जे होतं भाषेच्या संदर्भामधलं, हे भाषेच्या संदर्भातलं धोरण हे भारतीय भाषांच्या विकासासाठी अनुकूल अशा स्वरूपाचं राहिलं नाही. आणि शाळा हे भाषा विकासाचं एक अतिशय महत्त्वाचं साधन हे आधुनिक काळामध्ये मानलं जातं. कारण तुम्ही तुमच्या जनतेला शिक्षित करता आणि तुम्ही जर तुमच्या जनतेला जर तुमच्या भाषेमधून शिक्षित केलं नाही तर तुमच्या भाषा ह्या मरणप्राय होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे युनेस्कोने असं एक निकष दिलेत भाषा मृत्यूचे. त्यामध्ये एक निकष असा आहे की तुमच्या विशिष्ट एका भाषेमधले 30% विद्यार्थी जर त्या भाषेमध्ये प्राथमिक शिक्षण किंवा माध्यमिक शिक्षण घेत नसतील तर ती भाषा ही मृतप्राय होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली असते. आणि या निकषानुसार जर तुम्ही मराठी, बांगला, तेलुगू, तमिळ वगैरे ह्या मोठ्या भाषा आहेत, मी म्हणजे आदिवासी आणि भटक्यांच्या भाषा किंवा मायनॉरिटी लँग्वेजेस विषयी बोलत नाही आहे, मी भारतातल्या अशा भाषांविषयी बोलतो आहे की ज्या भाषा ह्या जगामधल्याही पहिल्या 50 भाषांमध्ये येतात. म्हणजे मराठी ही 15व्या 16व्या क्रमांकाची भाषा आहे आज जगामधली. पण शालेय माध्यमाची भाषा म्हणून जर 30% विद्यार्थी मराठीतून शिक्षण घेत नसतील तर ही भाषा ही मरणप्राय होण्याच्या एका प्रक्रियेमध्ये शिरलेली आहे. म्हणजे तिचा समावेश करता येऊ शकतो असं युनेस्कोचा निकष आपल्याला सांगतो. आता हे कोण वर्ग असतात जे अशा प्रकारच्या खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा लाभ घेतात? तर हा साधारणपणे वरचा वर्ग असतो. त्याच्यामध्ये मध्यम वर्गही शिरतो खरा. म्हणजे शिक्षक वगैरे जे लोक असतात ते जून जुलै महिन्यामध्ये कर्ज काढून, म्हणजे दरवर्षी मोठं कर्ज काढून ते मोठं शुल्क हे या महिन्यांमध्ये भरत असतात. तर त्यांचाही प्रयत्न असतो वरच्या वर्गामध्ये शिरण्याचा, पण त्यांना प्रवेश मिळेलच असं नाही. म्हणजे तुम्ही नाशिक वगैरे, नांदेड, परभणी वगैरे अशा म्हणजे कुठलं जालना वगैरे, सिंधुदुर्ग असे जिल्हे असतात. ह्या जिल्ह्यांमधल्या सर्वोत्कृष्ट इंग्रजी माध्यमांच्या शाळा जरी समोर ठेवल्या तरी दिल्ली, मुंबई, हैदराबाद सारख्या शहरामधल्या अभिजनांसाठीच्या चांगल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांशी त्यांची तुलना होत नाही. त्यामुळे खालच्या जो मध्यम वर्ग आणि कनिष्ठ मध्यम वर्गाचा जो प्रयत्न आहे वरच्या वर्गामध्ये शिरण्याचा, खरं तर अभिजन वर्गामध्ये शिरण्याची जी वाट असते ती खूप छोटी वाट असते. त्याला इंग्लिशमध्ये टर्नस्टाईन असं म्हणतात की एक चक्रद्वार असतं. त्या चक्रद्वारामधून जेवढे लोक अभिजन वर्गामध्ये प्रवेशित व्हायचे असतात तेवढ्यांनाच प्रवेश दिला जातो. उरलेले जे असतात ते केवळ त्या प्रकारची अभिलाषा किंवा महत्वाकांक्षा बाळगतात किंवा त्यासाठी सदोदित प्रयत्नशील असतात किंवा मग ते भ्रमनिरास होऊन खालच्या स्तरावरती जीवन जगत असतात. पण मोठा समाज हा समाजामधला एलिट बनतो, वरचा वर्ग बनतो, उत्पादन व्यवस्थेचा मालक वर्ग बनतो किंवा सर्वच लोक हे IAS होतील, MBBS होतील, इंजिनियर आणि IITला प्रवेश घेतील इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी, असं होत नाही. कुठल्याही समाजामध्ये जो एलिट असतो म्हणजे अभिजन असतो त्या अभिजन वर्गाची साईज म्हणजे आकारमान ही ठरलेली असते. 3% कोणत्याही समाजामधल्या लोकसंख्येचा भाग हा थेटपणे सरकारी नोकऱ्यांमध्ये सामावला गेलेला नसतो. म्हणजे एखाद्या समाजाचं चलनवलन करण्यासाठी त्या समाजातले किती लोक लागतात तर त्या समाजामधले फक्त 3% लोक लागत असतात जे सरकारी अधिकारी किंवा तत्सम पातळीवरती विराजमान होतात. आता आपण दुसऱ्या एका मुद्द्याकडे येऊ की सामान्यपणे जो कनिष्ठ वर्ग असतो त्या वर्गाला हे सांगितलं जातं की तुझी जी भाषा आहे ती भाषा काही उपयोगाची नाही. म्हणजे तुम्ही जर मराठी बोलत असाल, बांगला बोलत असाल, तेलुगू बोलत असाल किंवा तमिळ बोलत असाल किंवा हिंदी बोलत असाल तर ही भाषा काही उपयोगाची नाही हे एक सांगण्यात येतं. याविषयी तुम्ही स्वतः विचार करा की या संपूर्ण धारणेमध्ये काही तथ्य आहे किंवा नाही. दुसरं एक सांगण्यात असं येतं की कनिष्ठ वर्गीय जे लोक आहेत त्या कनिष्ठ वर्गीयांना असं सांगण्यात येतं किंवा असं मानलं जातं की या वर्गाची जी भाषा आहे ती भाषा ही संवादासाठी फार प्रभावीपणे वापरता येत नाही. आपण साधारणपणे भाषेचे जे शिक्षक असतो शाळेमधले, महाविद्यालयांमधले आणि विद्यापीठांमधले ही अशी धारणा बाळगतात की कामगार वस्त्यांमधले जे मुलं आहेत, मुली आहेत किंवा ग्रामीण भागामधले जे मुलं मुली आहेत
किंवा शेतकरी वगैरे प्रवर्गामधले जे लोक आहेत किंवा गरीब म्हणवले जाणारे, सोप्या भाषेमध्ये म्हणजे गरीब वर्ग जो आहे त्या वर्गाची जी भाषा असते ती भाषा काही प्रभावीपणे वापरण्याची भाषा नसते. मग कोणती भाषा तुम्ही प्रभावीपणे वापरू शकता? तर वरच्या वर्गाची भाषा म्हणजे शिकलेल्या वर्गाची भाषा, म्हणजे अभिजन ज्याला म्हटलं जातं किंवा सुशिक्षित वर्ग ज्याला म्हटलं जातो त्या वर्गाची भाषा ही प्रभावीपणे वापरली जाते असं म्हटलं जातं. आणि ह्या धारणा ह्या आपल्या मनाचा एवढा प्रभावीपणे ताबा घेतात, एवढा बळकटपणे घट्टपणे ताबा घेतात की आपण हे स्वीकारतो मनोमन की वरच्या वर्गाची भाषा ही संप्रेषणासाठी म्हणजे संवादासाठी अधिक पात्र आहे, खालच्या वर्गाची भाषा ही अधिक पात्र नाही. तुम्ही खूप लोकांनी असं ऐकलं असेल शाळेमध्ये किंवा समाजामध्ये की ही काय मुलगी आहे, झोपडपट्टीमधली आहे, तिला काय भाषा वापरता येणार आहे, हा काय मुलगा आहे, याचे घरी आई वडील शिकलेले नाहीत, हा झोपडपट्टीमध्ये राहतो, खेड्यात राहतो, या समाजाचा आहे, त्या समाजाचा आहे. आता मी नावं घेत नाही कुठल्या जाती जमातींचे, पण लोक उघडपणे बेशरमपणे ही नावं घेत असतात की हा यासारखा बोलतो, त्यासारखा बोलतो. आता तुम्ही या आणि त्या ठिकाणी खालच्या जाती जमातींची नावं ठेवा म्हणजे माझं वाक्य पूर्ण होईल. तर या संदर्भातला एक अभ्यास फक्त मी तुम्हाला सांगतो की अशा धारणा तुम्ही जेव्हा बाळगता किंवा लोक जेव्हा बाळगतात तेव्हा त्यांच्याकडे कोणता पुरावा असतो, कोणता अभ्यास असतो, कोणता व्यासंग असतो, कोणती पाहणी त्यांनी केलेली असते, असे प्रश्न आपण उपस्थित करत नाही. तर आपल्या जाणीवेचा मनाचा ताबा हा प्रस्थापित विचार घेतो आणि आपण हे मानायला लागतो की खालच्या वर्गाची भाषा ही संवादासाठी अपात्र आहे. तर या संदर्भामध्ये अमेरिकेमध्ये विल्यम लेबॉव यांनी न्यूयॉर्क शहरामधल्या झोपडपट्टीमधल्या काळ्या म्हणजे कृष्णवर्णीय मुलांच्या भाषेचा अभ्यास केला आणि त्यांचे जे न्यूयॉर्क मधला हा प्रकल्प जो अनेक वर्ष चालला त्यावरचे पुस्तकं प्रसिद्ध आहेत. तुम्ही विल्यम लेबॉव असं माहिती घ्या, गुगल करा नाव, तुम्हाला त्यांचे पुस्तकं, त्यांची विकिपीडियावरची माहिती मिळेल, पुस्तकांची पण माहिती मिळेल. त्यांनी त्यांच्या शेवटी त्यांच्या सगळं असं लक्षात आलं, विल्यम लेबॉव यांच्या अभ्यासाअंती असं सगळा निष्कर्ष निघाला की न्यूयॉर्क शहरामधल्या वरिष्ठ वर्गीय म्हणजे वरच्या वर्गातील गोऱ्या मुलांपेक्षा मध्यम वर्गीय वस्तीमध्ये राहणाऱ्या गोऱ्या वरिष्ठ वर्गीय मुलांपेक्षा न्यूयॉर्क शहरामधील झोपड्यांमध्ये राहणारे म्हणजे घेटोजमध्ये राहणारे कृष्णवर्णीय म्हणजे काळे कनिष्ठ वर्गीय मुलं म्हणजे गरीब मुलं, 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या, स्लम्समध्ये राहणारे काळे कृष्णवर्णीय आणि गरीब कुटुंबामधले हे जे मुलं होते त्यांची जी भाषा होती ती भाषा ही संवादासाठी म्हणजे कम्युनिकेशनसाठी ही जास्त पात्र होती. आता ते पात्रता सिद्ध करण्यासाठी त्यांनी निकष वापरले आणि ते निकष हे तांत्रिक निकष होते भाषा विज्ञानातल्या अभ्यासातले आणि तो त्यांचा व्यासंग होता, अभ्यास होता. आपल्यासाठी निष्कर्ष महत्वाचा आहे. तर यातनं एक मुद्दा असा पुढे आला, जर असं असेल तर मग मूलभूत अर्थाने एखादी भाषा ही संवादासाठी किंवा शिक्षणाची माध्यम भाषा म्हणून मुळातच तिच्या अंगभूत अशा नियमांनीच जणू काही अपात्र असते. या मुद्द्याला विल्यम लेबॉव यांनी आव्हान दिलं आणि मग प्रश्न असा उपस्थित झाला अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये आणि जगभर की कनिष्ठ वर्गीय विद्यार्थी हे शैक्षणिक उपलब्धीमध्ये मागे का सरतात, ते का नापास होतात, ते शाळा का सोडून जातात, ते कोणत्या प्रकारच्या अवहेलनेला आणि समस्यांना शाळेमध्ये सामोरे जात असतात. आणि या सगळ्या समस्यांच्या मुळाशी असं दिसलं की भाषा हे एक महत्त्वाचं कारण आहे आणि ज्या प्रकारची प्रमाण भाषा ही शाळेमध्ये वापरली जाते ती भाषा ही या लहान मुलांची च्या भाषेशी तादात्म्य पावणारी किंवा तशी ती भाषा नसते. हा मुद्दा यासाठी थोडासा मी उपस्थित करतो आहे की जेव्हा आपण मराठीसारख्या भाषेच्या माध्यमाच्या ची आपण भलावण करू म्हणजे आपण त्याची पाठराखण करू, त्या भूमिकेचं समर्थन करू, तेव्हा हा एक अंतर्गत मुद्दा असा तयार होईल की कनिष्ठ वर्गीय समूह जे मराठी भाषा बोलत असतात त्या भाषेला एक सन्मानजनक वागणूक ही शालेय स्तरावर दिली जाणार आहे की प्रमाण मराठीला किंवा शुद्ध लेखन ज्याला म्हणतात, शुद्ध अशा मराठीलाच आपण पाठ्यपुस्तकांमध्ये आणि वर्गखोल्यांमध्ये स्थान
देणार आहोत, हा एक प्रश्न उपस्थित होतो. कारण निव्वळ मराठी माध्यमाची शाळा ही चांगली शाळा आहे असं सरधोपटपणे, मोघमपणे आपल्याला म्हणता येणार नाही. जेव्हा आपण मराठी किंवा तेलुगू किंवा तमिळ किंवा बांगला किंवा हिंदी या भाषेच्या माध्यमाच्या शालेय शिक्षणाचा पुरस्कार करू, तेव्हा या भाषिकांमध्ये असणारे जे सामाजिक भेद आहेत आणि त्या सामाजिक भेदांमधून जे भाषिक वैविध्य तयार होतं, कनिष्ठ वर्गीय किंवा प्रादेशिक पातळीवरचं वैविध्य तयार होतं, की कोकणामधली मराठी, मराठवाड्यातली मराठीची जी ढब आहे किंवा विदर्भामधली जी शैली आहे किंवा उत्तर महाराष्ट्र, जळगाव वगैरे, नाशिक, धुळे, नंदुरबार या भागामध्ये ज्या प्रकारची मराठी बोलण्याची जी एक प्रकार आहे, ह्या सगळ्या वैविध्याला सामावून घेणारी जर शाळा असेल तर मग आपण खऱ्या अर्थाने मराठी माध्यमाचा पुरस्कार करण्याला अर्थ आहे. अन्यथा प्रमाण मराठीच्या नावाखाली एक विशिष्ट अशा उच्चवर्गीय लिखित अशा अभिजनांच्या मराठीची लादवणूक या वर्गावरती होईल. मी तुम्हाला एक फक्त उदाहरण म्हणून सांगेल की कांचा इलाया नावाचे एक हैदराबादमधले एक मोठे विचारवंत आहेत, त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यांनी 17-18 वर्षांपूर्वी एक लेख लिहिला होता. त्या लेखाचं शीर्षक होतं अ लेसन फ्रॉम आफ्रिकन इंग्लिश. आणि मग या लेखामध्ये त्यांनी बरंच काही लिहिलं होतं. त्या लिहिण्याचा एक भाग असा होता की त्यांनी असा मुद्दा उपस्थित केला की ते लहान असताना म्हणजे एक कांचा इलाया जेव्हा शाळेमध्ये जात असतील कुठल्या तरी ग्रामीण भागामधल्या तेलुगू भाषिक शाळेमध्ये, जसं आपल्या मराठी भाषिक शाळा आहेत मराठी माध्यमाच्या, तशा तेलुगू माध्यमाच्या शाळेमध्ये, तेव्हा त्यांना असं जाणवलं की ज्या प्रकारची तेलुगू भाषा ही वापरली गेलेली होती त्यांच्या शाळेमध्ये, पाठ्यपुस्तकामध्ये, आणि शिक्षक ती भाषा वापरत असत, ती भाषा त्यांना एखाद्या परदेशी भाषे एवढी परकी वाटली. म्हणजे तेलुगू भाषिक बालक तेलुगू भाषिक शाळेमध्ये जातो, पण प्रमाण तेलुगू त्या बालकाला जर्मन, फ्रेंच किंवा अरेबिक अशा भाषेसारखी वाटावी, एवढा फरक हा या तथाकथित अर्थाने प्रमाण म्हटल्या गेलेल्या तेलुगू भाषेमध्ये आणि ग्रामीण तेलुगू भाषिकांच्या तेलुगू बोलण्यामध्ये हा निर्माण झालेला होता किंवा आहे. त्यामुळे प्रादेशिक भाषांच्या शिक्षणाची माध्यम भाषा म्हणून जेव्हा आपण पुरस्कार करतो, तेव्हा हा जो एक भेद आहे भाषेच्या अंतर्गत, प्रमाण आणि अप्रमाण किंवा लिखित स्वरूपातली भाषा, जिला अलीकडे आपल्या मराठीमध्ये तर अतिशय वाईट शब्द आहे जो मला उच्चारावासा सुद्धा वाटत नाही, पण तो प्रस्थापित शब्द आहे, शालेय त्या पातळीवरती वापरला जातो, त्याला शुद्ध लेखन असं म्हणतात. की विशिष्ट अशा प्रकारे शुद्ध तुम्हाला लिहिता यायला पाहिजे, शुद्ध तुम्हाला बोलता यायला पाहिजे. जर ते येत नसेल तर तुम्ही चुकीचे ठरता आणि तुम्हाला विशिष्ट असे गुण संपादन करता येत नाही परीक्षेमध्ये जर तुम्ही चुकीचं बोललात आणि चुकीचं लिहिलात तर त्याला मराठीमध्ये शुद्ध लेखन हे म्हटलं जातं आणि त्याला मग कमी मार्क्स मिळतात आणि असे मुलं जे आहेत ते मुलं हे शालेय प्रक्रियेमधनं बाद होतात. म्हणजे दोन प्रकारच्या विषमता आहेत. एक तर इंग्रजीच्या माध्यमातून आलेला एक आर्थिक विषमता आहे की वरच्या वर्गासाठी ह्या शाळा आहेत आणि ह्या शाळा शिक्षण हे तुम्हाला विकत घ्यावं लागेल अशी एक सुविधा म्हणा किंवा एक तरतूद म्हणा, ही म्हणजे त्याच्याविषयी ना भारताच्या राज्यघटनेमध्ये काही नीटपणे मार्गदर्शन आहे. त्यांनी सांगितलं होतं की 60 पर्यंत सर्वांना शिक्षण द्या वगैरे. भारतीय राज्यघटनेने खरं तर मायनॉरिटी लँग्वेजेसची पण एक तरतूद राज्यघटनेमध्ये करून ठेवलेली होती. पण तरीसुद्धा या राज्यघटनेला साक्षी ठेवूनच भारतामध्ये खाजगीकरणाचा विकास झाला. खाजगी इंग्रजी वगैरे माध्यमाच्या शाळा ह्या विकास पावल्या आणि पुन्हा 2009चा कायदा केला गेला, ज्या कायद्यामध्ये खाजगीकरणाला उत्तेजन देणारं धोरण हे अनुसरलं गेलं. तर एका बाजूला इंग्रजीच्या माध्यमातून समाजामध्ये आर्थिक भेद निर्माण करणारी रचना ही भारतामध्ये तयार झालेली आहे. दुसऱ्या बाजूला प्रादेशिक भाषांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांचा ताबा हा प्रमाण भाषेने घेतलेला आहे आणि प्रमाण भाषेने घेतलेला असल्यामुळे त्या समाजामधले कनिष्ठ वर्गीय, कनिष्ठ जातीय, कनिष्ठ जमातीय जे लोक आहेत, म्हणजे आपल्याकडे बंजारा वगैरे असतील,
आदिवासी गोंड वगैरे जमातीचे जे बालकं असतील, ह्या बालकांसाठीच्या शिक्षणाचा प्रश्न हा मराठी माध्यम म्हणून आपल्याला सोडवता येत नाही. तसंच मराठी भाषिक जे असतील, नंदुरबार असेल, सिंधुदुर्ग असेल, नांदेड असेल किंवा रत्नागिरी असेल, हे जे परिघावरचे जिल्हे आहेत, किंवा अगदी उस्मानाबाद किंवा बीड सारखा अतिशय मध्यवर्ती जिल्हा आहे, बीड हा महाराष्ट्राचा मध्य आहे एका अर्थाने, बीड सारख्या सुद्धा जिथे एकही महानगरपालिका नाही, सगळ्या जिल्ह्यामध्ये एकही मोठी MIDC नाही, कुठल्याही प्रकारचा मोठा महामार्ग नाही, कुठल्याही प्रकारचा विकास प्रकल्प नाही, कुठलंही विद्यापीठ नाही, असा हा जिल्हा आहे. तर असे जे मागास जिल्हे आणि तिथले जे लोक राहतात, जे अतिशय विपन्नावस्थेमध्ये जगतायत, ह्यांच्या ज्या भाषा आहेत त्या भाषांना जर आपण त्यांच्याशी जर लोकशाही व्यवहार आपण केला नाही शालेय पातळीवरचा, तर मराठी म्हणवल्या जाणाऱ्या माध्यमांच्या शाळा सुद्धा ह्या मोठ्या समूहाला, महाराष्ट्रामधल्या मोठ्या समूहाला शिक्षण वंचित हे करू शकतात. मी तुम्हाला इंग्लंडचं उदाहरण देईल की इंग्लंडमध्ये जेव्हा भांडवलशाही यायची होती, कारखानदारी यायची होती, तेव्हा सर्व लोक जे कनिष्ठ वर्गीय होते ते सुद्धा हे वरच्या वर्गामध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र बनले. तेव्हा ही जी घुसळण व्हायची होती, ही घुसळण कशी थांबवायची असा जेव्हा प्रश्न तयार झाला, तेव्हा भाषेला रणांगणामध्ये आणलं वरच्या वर्गाने आणि त्याने अशा प्रकारची व्याकरणं रचली, अशा प्रकारचे शब्दकोश रचले, अशा प्रकारची भाषा रचली, लिखित भाषा, की जी खालच्या वर्गासाठी उपलब्ध होऊ शकत नव्हती. व्याकरणांमध्ये वरच्या वर्गाच्या भाषेवरती ही व्याकरणं रचली गेली, शब्दकोश तयार केले गेले, तर खालच्या वर्गाच्या शब्दांचा अंतर्भाव या शब्दकोशांमध्ये केला गेला नाही, आजही केला जात नाही. तुम्ही ज्या भागामध्ये राहता त्या भागामधल्या अनेक शब्दांची यादी करा आणि मराठीतल्या शब्दकोशांमध्ये ते शब्द आहेत का बघा, तर तुम्हाला असं दिसेल की त्या शब्दकोशांमध्ये हे शब्द हे वापरले जात नाही. आणि व्याकरण आणि शब्दकोश आणि पाठ्यपुस्तकं आणि मुद्रण म्हणजे न्यूजपेपर्स वगैरे किंवा इतर ग्रंथ, यामध्ये जी भाषा असते ती भाषा आणि सामान्य लोकांची भाषा याच्यामध्ये अंतर कसं राहील याची एक काळजी ही इंग्लंडमधल्या अभिजनांनी 18व्या आणि 19व्या शतकामध्ये घेतली. महाराष्ट्रातले अभिजन हे 20व्या शतकामध्ये घेत होते आणि त्याचा परिणाम असा राहिला की शाळेमध्ये जरी शिक्षक मराठी भाषिक असले आणि विद्यार्थी जरी मराठी भाषिक किंवा मराठी जाणणारे असले तरी सुद्धा एक संवाद होण्यामध्ये एक अडचण तयार झालेली होती. त्यामुळे आपण जेव्हा मराठी भाषेच्या चा पुरस्कार करू शालेय माध्यम म्हणून, तेव्हा मराठीची एक आंतरिक समस्या म्हणून आपल्याला ती सोडवावी लागेल. म्हणजे भाषेचे दोन समस्या आहेत असं आपण आता म्हणू शकतो. एक तर भाषेची बाह्यतम समस्या आहे जी इंग्रजीला तुमच्यावरती लादवणूक होती आहे की इंग्रजी ही एक भाषा गुणवत्तेची हमी देणारी भाषा आहे, त्यासाठी तुम्ही पैसे मोजा, प्रायव्हेट इंग्लिश स्कूल निवडा वगैरे वगैरे हे सांगण्यात येतं. पण कोणताही अभ्यास सादर करण्यात येत नाही आहे भारतामध्ये की एवढे कोट्यावधी मुलं ही जी इंग्रजी माध्यमामध्ये शिकतायत ती सर्व मुलं मुली काही IAS होतात किंवा ते काही काय एम्सला त्यांना प्रवेश मिळतो किंवा गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगलाच ते सर्व मुलं जातात, असं काही आपल्याला दिसत नाही. असं असताना सुद्धा आता MPSCचा निकाल लागलेला आहे बघा. मी कालपासून नावं पाहतो आहे की कुठनं विद्यार्थी डेप्युटी कलेक्टर झाले. एक विद्यार्थिनी शेड्यूल कास्ट कम्युनिटीची CA मध्ये तिने खूप चांगलं यश कालच्या निकालामध्ये संपादन केलं असं दिसतंय. तर हे जे मुलं मुली आहेत म्हणजे रिक्षा चालकांची मुलं आहेत, धुनी भांडी करणाऱ्यांची स्त्रियांची लेकरं आहेत, शेतकऱ्यांची मुलं आहेत की जी IAS होतात, डेप्युटी कलेक्टर होत आहेत. तर असं होत नाही आहे की सरसकट इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधनं शिकणारे सर्वच विद्यार्थी हे खूप चमकदार अशा प्रकारची कारकीर्द करतात म्हणजे करिअर घडवतात, असं काही आपल्याला स्टॅटिस्टिकली सिद्ध करता येईल असं दिसत नाही. हे घडतंय की मोठ्या प्रमाणावरती जो अभिजन वर्ग तयार होतोय तो इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून तयार होतो, पण त्यासाठी केवळ माध्यमे त्याचं कारण ठरत नाही. ज्या प्रकारची भौतिक आणि सांस्कृतिक जमवाजमव या बालकांच्या पालकांची असते, म्हणजे ज्या प्रकारचं कल्चरल कॅपिटल त्यांच्याकडे असतं, त्याचा लाभ हा या विद्यार्थ्यांना होत असतो आणि म्हणून ते सत्तेची किंवा प्रशासनामधली वरची पदं ही सहजगत्या मिळवत असतात. त्याच्यामध्ये भाषेचा प्रश्न हा खरं तर एकमेव प्रश्न नसतो. म्हणजे आपल्याला सांगण्यात येते की इंग्रजी माध्यमाची शाळा निवडली की तुमचे सर्व प्रश्न सुटतील, तुमचे मुलं हे एम्सला जातील, IITला जातील किंवा IAS होतील किंवा काहीतरी मोठ्या हुद्द्यावरती जातील, तर तुम्ही सबब ही शाळा निवडा, एवढी फी भरा, हे जे सांगण्यात येतं याच्याविषयीचा कोणताही डेटा किंवा स्टॅटिस्टिक्स आपल्याकडे उपलब्ध नाही. आता आपण एका नव्या मुद्द्याकडे येऊ
की भारतामध्ये भाषांचं काय झालं. हा मुद्दा थेटपणे तुम्ही जर पालक असाल तर तुमच्याशी थेटपणे संबंधित नाही, पण आपण या देशाचे नागरिक आहोत आणि या देशामधल्या भाषांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत किंवा आपली एक जबाबदारी बनते सरकारला प्रश्न विचारण्याची की या देशामध्ये भाषांचं काय होत आहे. पहिली गोष्ट ही आपण सगळेजण लक्षात घेऊ की लँग्वेज डेथ नावाचं एक फिनोमिनन आहे, म्हणजे एक प्रकार आहे की भाषा मरतायत. जगामध्ये मोठ्या प्रमाणावरती भाषा मरतायत. ह्या भाषिक मृत्यूचा दर हा आत्ता जगामध्ये आठवड्याला 2 भाषा असा आहे. तुम्ही नंतर कॅल्क्युलेट करा, विचार करा की जगामध्ये किती भाषा मरतायत. टोस कुटनाप कंगास यांनी सांगितलं की सस्तन प्राणी नष्ट होण्याच्या वेगापेक्षा भाषा नष्ट होण्याचा वेग हा जास्त आहे. असं म्हटलं जातं की या शतकाच्या मध्यावधीपर्यंत म्हणजे 2050 पर्यंत यापूर्वी जेवढ्या भाषा होत्या त्यातल्या निम्म्या भाषा ह्या संपलेल्या असतील, म्हणजे अस्तंगत झालेल्या असतील. टोस कुटनाप कंगास यांनी याला लिंग्विस्टिक जिनोसाइड ही संकल्पना वापरलेली आहे. भाषिक संहार म्हणजे एक भाषा मरत नाही. म्हणजे असं म्हणता येत नाही की जून 2020 मध्ये जगामध्ये एक भाषा मेली, असं होत नाही. तर वर्षाला शेकडो भाषा मरत आहेत. म्हणजे 7,000 भाषा आहेत, यातल्या काही 100 भाषा दरवर्षी मरतायत किंवा दर 2-3 वर्षांनी 100 भाषा मरतायत, अशी आज अवस्था आहे. आणि म्हणून तो नॅचरल डेथ नाही आहे, तर त्याला संहार म्हटलेला आहे. म्हणजे हा जिनोसाइड आहे, याला पोग्रोम असा शब्द आहे इंग्रजीमध्ये. जिनोसाइड आहे की एक प्रकारची कत्तल आहे, भाषिक संहार आहे किंवा भाषिक कत्तल आहे ही. आणि ही कत्तल जी होती आहे या कत्तलीमध्ये मागे इंग्रजी भाषा जबाबदार नाही आहे, पण इंग्रजी भाषा ही भांडवलशाहीची भाषा आहे. इंग्रजी भाषा ही साम्राज्यवादाची भाषा आहे, आंतरराष्ट्रीय व्यापाराची भाषा आहे. सगळा भांडवली व्यवहार हा मोठ्या प्रमाणावर इंग्रजीमध्ये होतो आहे. जरी ज्ञान हे जपानीज आणि कोरियन आणि चीनी आणि स्पॅनिश आणि फिनिश आणि हिंदी मराठी बांगला भाषेत जरी ज्ञान असलं तरी प्रत्यक्ष आर्थिक व्यवहाराची भाषा ही इंग्रजी राहिली. आणि म्हणून या भाषेचा जो प्रभाव आंतरराष्ट्रीय पातळीवरती तयार होतो त्याच्यामधून जगामधल्या अनेक भाषा ह्या मृत्यूच्या खाईमध्ये ढकलल्या गेलेल्या आहेत असं म्हटलं जातं. आता मी तुमच्या पुढे एक आकडेवारी ठेवतो की भारतामध्ये काय झालं. एक सहज तुम्ही थोडं आकडेवारी आहे, थोडी काळजीपूर्वक ऐका की 1993 ते 2000 या काळामध्ये NCERTने 6वा राऊंड पूर्ण केला भारतीय शिक्षणाच्या अभ्यासाचा. NCERT संस्था आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तिचे राऊंड्स असतात शिक्षणाच्या अभ्यासाचे आणि 6th राऊंड जो होता तो 93 ते 2000 या काळामध्ये होता. आणि त्यांनी निष्कर्ष असा काढला की शालेय माध्यमाच्या भाषा 1970 मध्ये 81 होत्या, 76 मध्ये त्या 67 पर्यंत खाली आल्या आणि आत्ता ही जी आहे संख्या ही आणखी खाली आलेली आहे. म्हणजे प्राथमिक पातळीवरती प्राथमिक शालेय स्तरावरती आता ही संख्या 41 पर्यंत आलेली आहे. माध्यमिक स्तरावरती असं दिसलं की उच्च माध्यमिक आणि माध्यमिक स्तरावरती सुद्धा ज्या माध्यम भाषांची जी संख्या आहे, म्हणजे जितक्या भाषांमधून शिक्षण दिलं जात होतं ती संख्या सुद्धा खाली आलेली आहे. ऑल इंडिया रेडिओ म्हणजे रेडिओची जी भाषा होती त्या भाषा जितक्या भाषांमधून प्रक्षेपण होत होतं रेडिओचं आकाशवाणीचं ती सुद्धा भाषा ह्या कमी झालेल्या आहेत. या उलट असं दिसतंय की इंग्रजी ही जी माध्यम भाषा प्राथमिक उच्च माध्यमिक व माध्यमिक स्तरावर शिकवली जाते आहे त्यामध्ये असं दिसतंय की त्यामध्ये उत्तरोत्तर ही वाढ होत आलेली आहे. तर आता याच्या फार आकडेवारीमध्ये मी जात नाही. माझा एक अतिशय विस्तृत लेख मी डॉक्टर मिलिंद वाघ आणि त्यांचे जे सहकारी आहेत नाशिकमधले त्यांच्याकडे 2 दिवसांपूर्वी दिलेला आहे. तो तुम्ही वाचू शकता आणि पाहू शकता की भारतामध्ये एकूण जी काही शालेय स्तराला अनुकूल जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येमधले किती विद्यार्थी हे इंग्रजी माध्यमाकडे आता सरकत आहेत. तर दरवर्षी या इंग्रजी माध्यमाकडे सरकणाऱ्या विद्यार्थ्यांचं जे प्रमाण आहे ते 2% वाढत आहे. आता मी पुन्हा एकदा सांगतो की हे खरं नाही की हे सर्वच विद्यार्थी काही IAS होणार आहेत किंवा ते कुठल्या प्रकारे एम्सला किंवा IITला जाणार आहेत, असं होत नसतं.
माझ्या नातेवाईकांमधले आणि ज्या विद्यापीठामध्ये मी शिकवतो त्या विद्यापीठामधल्या प्राध्यापकांच्या मुलामुलींविषयी मी माहिती घेत असतो कुतूहलापोटी, की यांचं काय झालं, हे या शाळेमध्ये शिकले. आणि आता मी डॉक्टर आंबेडकर अध्यासनाचं समन्वयक होतो 3 वर्ष. तर आमच्याकडे एक कर्मचारी होते, मी त्यांचं तुम्हाला नावही सांगतो. त्यांचं नाव आहे जायभाय. आणि हे जे कर्मचारी होते ते आता लातूरच्या सब सेंटरला आहेत. तर मी सहज मध्यंतरी त्यांना कॉल केला की मुलीचं काय झालं. तर त्यांनी सांगितलं की माझ्या मुलीला, म्हणजे त्यांच्या मुलीला 97% गुण मिळाले. आता ती नांदेडच्या सिडकोमधल्या कुसुमताई चव्हाण या मराठी अनुदानित शाळेमध्ये शिकणारी मुलगी होती, म्हणजे एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची मुलगी की जी 97% गुण घेऊन पास होते. तर असं काही मला सरसकट सर्व विद्यापीठीय प्राध्यापकांच्या मुलामुलींच्या बाबतीत दिसलं नाही की ते काहीतरी इंग्रजी माध्यमामध्ये शिकवतायत, म्हणजे सर्वच विद्यार्थी हे MBBSला गेले किंवा IITला गेले. मी ही भाषा यासाठी वापरतो की त्यासाठीच त्यांना ती शाळा त्यांनी निवडलेली असते. तर हे जरी असलं तरी दरवर्षी 2% हे विद्यार्थी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये वाढतायत. अर्थातच ते प्रादेशिक भाषांचे ते कमी होत आहेत. आणि एक 6 वर्षांपूर्वी जेव्हा मी हा लेख लिहिला तेव्हा माझ्याकडे डेटा असा होता की 25 एकूण भारतातल्या शाळांपैकी 25.84% शाळा, आता ही आकडेवारी जुनी आहे, तुम्ही असं गृहीत धरा की आता 30% शाळा, म्हणजे नाशिकमध्ये किंवा नागपूरमध्ये किंवा नांदेडमध्ये जर 100 शाळा असतील तर त्यातल्या 30 शाळा, म्हणजे 30% शाळा असं आपण म्हणूयात, ह्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. आणि स्टीफन बॉम नावाचे एक अभ्यासक आहेत, त्यांनी भाषेच्या मृत्यूचे काही कारणं, लक्षणं दिलेली आहेत. ही जर आपण या भाषांना लागू केली तर असंच आपल्याला दिसतं की भारतामधल्या अल्पसंख्यांच्या भाषा तर सोडूनच द्या तुम्ही, म्हणजे उदाहरणार्थ बंजारा जमात आहे आपल्याकडे, मोठी जमात आहे सगळ्या भारतामध्ये, राजस्थान पासून ते आंध्र प्रदेशपर्यंत विखुरलेली आहे. किंवा गोंड नावाची सगळ्यात मोठी आदिवासी जमात आहे, मध्य भारतामध्ये आहे, विखुरलेली आहे. तुम्ही थोडीशी माहिती घ्या या जमातीविषयी. ह्या 2 मुख्य जमाती आहेत भारतामधल्या. नोमॅडिक ट्राईब्समध्ये बंजारा आहेत आणि शेड्यूल्ड ट्राईब्समध्ये गोंड आहेत. तर ह्यांच्या भाषांविषयी मी बोलतच नाही आहे. मी बोलतो आहे मराठी, तेलुगू, तमिळ, ह्या मोठ्या भाषा, मल्याळम, बांगला, ह्या ज्या भाषा आहेत ह्या भाषांविषयी मी बोलतो आहे की हे लोक असं म्हणतात, म्हणजे स्टीफन बॉम हे एक नाव मी घेईल, डेव्हिड लेटिन हे एक नाव घेईल अभ्यासकांचं. ह्यांनी जे निकष दिले आहेत या निकषांनुसार जर अशा प्रकारचा शालेय जर आपला विकास राहिला, याला विकास म्हटलं तर, की 2% विद्यार्थी इकडचे कमी होतात आणि दरवर्षी तिकडे वाढतात, तर आणखी काही दशकांनी ह्या भाषा ज्या असतात ह्या भाषा ह्या ज्ञानभाषा म्हणून संपलेल्या असतील. म्हणजे यापूर्वीच आता सेमी इंग्लिशची सुरुवात पूर्वी 8वी पासून काहीतरी व्हायची, ती आता 5वी पासून झालेली आहे. आणि नवे सरकार 1ली पासून सेमी इंग्लिश आणायला उत्साह दाखवत आहेत. आता कोविडच्या काळामध्ये बऱ्याच राज्यांनी असं सांगण्याचा प्रयत्न केला की आम्ही सर्व शाळा ह्या इंग्रजी माध्यमाच्या करून टाकू. कर्नाटक सरकारने भूमिका घेतली. महाराष्ट्राचं जे ठाकरे सरकार आहे आत्ताचं, त्यांनी सुद्धा मध्यंतरी एक अचानकपणे घोषणा केली की सर्व शाळा ह्या इंटरनॅशनल स्कूल्स असतील. आता इंटरनॅशनल स्कूल आली, मुद्दा आला की लगेच असं म्हणावं लागतं की इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे, इंटरनॅशनल लँग्वेज आहे, तर आम्ही इंग्रजी माध्यमातून या बालकांना शिकवणार आहोत. तुम्ही कल्पना करा की किनवटसारखा प्रदेश आहे किंवा मालवणसारखा तालुका आहे किंवा अगदी मध्य महाराष्ट्रामध्ये बीड, उस्मानाबाद सारखे जिल्हे आहेत. या जिल्ह्यांमध्ये कोणत्या प्रकारची तयारी ही इंग्रजी शिक्षणाची आहे आणि बालकांची कोणत्या प्रकारची मानसिकता इंग्रजीमधनं शिक्षणाची आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. आणि या उपरही एक सैद्धांतिक प्रश्न उपस्थित होतोच की मातृभाषेव्यतिरिक्तच्या भाषेतून आपण शिक्षण घेऊ शकतो का, ते योग्य आहे का, त्याविषयी अभ्यासक काय म्हणतात, हा प्रश्न तर सरकार अर्थातच लक्षात घेत नाही. मध्यंतरी असं एक दलित चळवळीमध्ये म्हटलं जातं, म्हणजे त्याच्यामध्ये 2 अभ्यासक हे कळीचे होते, कांच्या इलाया आणि चंद्रभान प्रसाद यांनी अशी एक जोरदार अशी एक भूमिका घेतली की दलितांनी इंग्रजी माध्यमाचा पुरस्कार करावा आणि दलितांना जर मुक्त व्हायचं असेल तर इंग्रजी भाषेतून शिक्षण हे दिलं जावं.
त्यांनी अशी भूमिका घेतलेली आहे की मराठी, तेलुगू, तमिळ ह्या ज्या भाषा आहेत ह्या वरच्या जातींच्या भाषा आहेत, त्या संस्कृताइज्ड आहेत, त्या ब्रॅह्मिनाइज झालेल्या भाषा आहेत आणि दलितांना ह्या भाषा समजत नाहीत, ह्या त्यांच्या भाषा नाहीत. इंग्रजी ही सेक्युलर लँग्वेज आहे, आंतरराष्ट्रीय भाषा आहे, ज्ञानाची भाषा आहे आणि जर तुम्हाला वर्णजाती व्यवस्थेच्या विरोधात उभं राहायचं असेल तर इंग्रजी भाषेचा आपण पुरस्कार केला पाहिजे. याचं एक मोठं स्वागत हे दलित बुद्धिजीवींमध्ये झालेलं आहे. नवा जो बुद्धिजीवी आहे दलित समाजामधला, शेड्यूल कास्ट या कॅटेगरीचा, त्याने याचं स्वागत केलेलं आहे. हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी म्हणजे रोहित वेमुला ज्या विद्यापीठाचा विद्यार्थी होता ते विद्यापीठ, जे UGCच्या रँकिंगमध्ये कायम वर राहिलेलं आहे, सतत ते वर राहिलेलं विद्यापीठ आहे, एक अतिशय महत्त्वाचं विद्यापीठ आहे भारतामधलं. त्या विद्यापीठामधल्या प्राध्यापकांनी विद्यापीठामधल्या दलित विद्यार्थ्यांचा एक सर्व्हे घेतला आणि हे पुस्तक ओरिएंट ब्लॅक्समॅनने पब्लिश केलेलं आहे. इंग्लिश इन द दलित कॉन्टेक्स्ट असं त्या पुस्तकाचं नाव आहे. त्यांनी 100 विद्यार्थ्यांची पाहणी केली आणि 100मधले 93 विद्यार्थी असं म्हणाले की आम्हाला इंग्रजी भाषेमधून शिक्षण मिळायला हवं होतं. आता हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा मी माझ्या लेखामध्ये विस्तृत याची चर्चा केलेली आहे. मी असं म्हटलेलं आहे की हा पुन्हा समाजातल्या प्रभावशाली विचाराने समाजामधल्या जसा वरच्या वर्गाचा मनाचा ठाव घेतलेला असतो तशा खालच्या वर्गाच्याही कनिष्ठ स्तरावरच्या समाजाचाही ठाव घेतलेला आहे आणि म्हणून इंग्रजीकडे पाहण्याची एक सरधोपट वृत्ती तयार झाली की ह्या भाषा ज्या आहेत ह्या संस्कृताइज्ड आहेत आणि म्हणून त्या आमच्या नाहीत आणि म्हणून सरसकट इंग्रजी भाषेचा पुरस्कार करण्याची भूमिका आहे. मी असं पाहिलं की बुद्धाने सामान्य जनतेच्या भाषांचा पुरस्कार केलेला होता. ह्या भाषा ज्ञानभाषा म्हणून बौद्ध काळामध्ये प्रस्थापित झालेल्या भाषा आहेत. म्हणजे मराठी असो, हिंदी असो की बांगला असो, ह्या भाषांना लिपी मिळाली ती बौद्ध क्रांतीनंतर मिळाली. रीस डेव्हिस यांचं बुद्धिस्ट इंडिया नावाचं पुस्तक आहे, ते सहजपणे मिळतं. त्याच्यामध्ये आपण याच्याविषयी जास्त माहिती आपण घेऊ शकतो की अशोकाच्या काळामध्ये या भाषांना सन्मानाची वागणूक कशी दिली गेली. जे शिलालेख कोरले जायचे ते शिलालेख हे पाली भाषेमध्ये आणि स्थानिक भाषेमध्ये सुद्धा कोरले जायचे आणि इन्स्ट्रक्शन्स अशा होत्या की ज्या लकबी असतील स्थानिक त्या लकबी सुद्धा त्याची काळजी घेण्यात यावी. म्हणजे आता मी नांदेडमध्ये आहे तर इथे असं म्हटलं जातं की मी यायलो, मी जायलो, तर ही स्थानिक भाषा आहे. विदर्भामध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला असं दिसेल की स्त्री जरी असली तरी मी पितो, मी जातो असं म्हणतात. तर ह्या ज्या लकबी असतात, स्थानिक जो भाषेचा जो एक विशिष्ट अशा प्रकारची शैली असते, ती शैली सुद्धा लक्षात घ्यावी, इतकं डेमोक्रॅटिक अशोकाचं धोरण होतं. आणि म्हणून हे जेव्हा शिलालेख कोरले गेले तेव्हा ते बहुभाषिक करण्याकडे आणि स्थानिक भाषा आणि स्थानिक ज्या बोलण्याच्या ज्या ढब असायच्या त्या सुद्धा दुर्लक्षित होता कामा नये. इतकी डेमोक्रॅटिक संपूर्ण रचनेचे पार्श्वभूमी आपल्याला आहे. बुद्धाने असं म्हटलं नाही की संस्कृत भाषा ही ज्ञान भाषा आहे आणि म्हणून तुम्ही संस्कृतचा वापर करा. बुद्धिस्ट क्रांती ही ज्ञानाच्या पातळीवरती यशस्वी यासाठी झाली की त्यांनी लोकभाषांना प्रतिष्ठा दिली, लोकभाषांना राजाश्रय दिला, लोकभाषा ह्या ज्ञानभाषा बनवल्या, लोकभाषांना लिपी दिली, लोकभाषांना ग्रंथलेखनासाठीची पर्यावरण तयार केलं. आणि म्हणून आपण पाहतो की भक्ती चळवळ संपूर्ण भारतामध्ये आली मध्ययुगामध्ये. याची पार्श्वभूमी ही बौद्धांनी तयार केलेली होती. त्यामुळे आपल्या ज्या भाषा आहेत मराठी, तेलुगू, कन्नडा, बांगला, उर्दू वगैरे ह्या ज्या सगळ्या भाषा आहेत ह्या भाषांचं श्रेय हे आपण सरळ सरळ वरच्या जातींना देऊ शकत नाही. त्यांनी प्रयत्न जरूर केलेला आहे प्रमाणीकरणाच्या माध्यमातून या भाषांचं संस्कृतीकरण करण्याचा, त्यांना संस्कृताधिष्ठित बनवण्याचा प्रयत्न जरूर केलेला आहे. पण याचा होत नाही की सरसकट या सगळ्या भाषांना आपण त्यांच्या झोळीत, त्यांच्या उंजळीत टाकून द्यायचं आणि आपण इंग्रजीच्या मांडीवर जाऊन बसायचं, अशी काही भूमिका घेण्याची गरज नाही. दलित साहित्यिकांनी मराठीचा खूप प्रभावीपणे वापर केलेला आहे. दलित चळवळीने मराठीचा खूप प्रभावीपणे वापर केलेला आहे. व्ही गीता नावाच्या एक तमिळनाडूमधल्या चेन्नईच्या अभ्यासक आहेत, त्यांनी असा एक अभ्यास सादर केला की प्रादेशिक भाषांमधून जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये अतिशय कणखरपणे, टोकदारपणे लेखन हे झालेलं आहे. त्यामुळे ह्या भाषा ज्या आहेत ह्या भाषांना आपण त्याज्य समजायचं असं आपल्याला आवश्यकता नाही.
हे दलित बुद्धिजीवी किंवा मध्यम वर्ग जो आहे तो मध्यम वर्ग हा उच्च जातीय मध्यम वर्गाच्या सोबत हस्तांदोलन करण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्यासाठी तो इंग्रजीचा पुरस्कार हा करतो आहे. जपान हा बुद्धिस्ट देश आहे, साऊथ कोरिया हा बौद्ध देश आहे, चीन हा बौद्ध देश आहे. या देशांमध्ये शिक्षणाचा प्रसार वेगाने यासाठी झाला, अमर्त्य सेन असं म्हणतात की त्या देशांनी मातृभाषा ह्या शिक्षणाच्या माध्यम भाषा केल्या, त्यामुळे त्या भाषा ह्या ज्ञानभाषा म्हणून विकास पावल्या. त्या देशांमध्ये साक्षरता वाढली आणि वेगाने 100% साक्षरतेकडे जपान, दक्षिण कोरिया आणि चीन गेलेला आहे. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही विकिपीडियावरून या देशांची माहिती घ्या की दक्षिण कोरिया, जपान आणि चीनमध्ये किती प्रकारची साक्षरता आहे, किती टक्के साक्षरता आहे. अमर्त्य सेन असं म्हणतात की हे आशियाई देश आहेत आणि यांची तुलना भारताशी होऊ शकते. ते असं म्हणतात की त्या देशांनी त्या देशांमधल्या भाषांच्या विकासाचं उत्तरदायित्व नाकारलेलं नव्हतं आणि याचं श्रेय ते बौद्ध परंपरेला देतात की या देशांमध्ये बुद्धाचा जुना विचार अजूनही प्रभावी असल्यामुळे आपल्या जनतेचा द्वेष करायचा, आपल्या जनतेच्या भाषांचा द्वेष करायचा, त्यांच्या सांस्कृतिक ज्या अभिलाषा आहेत, आकांक्षा आहेत त्यांना पायदळी तुडवायचं, अशा प्रकारची सांस्कृतिक भूमिका ही या देशामधल्या अभिजनांनी तितक्या कठोरपणे आणि निर्दयीपणे घेतली नाही जेवढ्या निर्दयीपणे भारतामधला उच्च जातीय समाज विन्मुख निर्दयी म्हणा, क्रूर म्हणा, सत्ताधारी वर्ग आणि अभिजन वर्ग घेतो आहे. त्यामुळे भाषा जी आहे ती सामान्य जनतेच्या सांस्कृतिक आकांक्षा पायदळी तुडवण्याचं साधन भारतामध्ये बनलेलं आहे आणि म्हणून सामान्य लोक जे आहेत, आपण जे लोक आहोत, अभ्यासक, शिक्षक, विद्यार्थी, पालक, यांना केवळ हा प्रश्न आपल्या आपल्या पाल्याच्या शालेय निवडीचा प्रश्न नाही आहे. आता आपल्यावरती खूप गंभीर अशी जबाबदारी आहे. म्हणजे माझा मुलगा आणि माझी मुलगी मी इंग्रजीत टाकावी की मराठीत टाकावी एवढ्या पुरतं आपल्याला म्हणता येत नाही की हा प्रश्न हा केवळ माझ्या पाल्याचा प्रश्न आहे, माझ्या मुलीचा प्रश्न आहे, मी वाटेल ते करीन आणि इंग्रजी माध्यमातूनच शिकवीन, फी भरीन, लोन काढीन, असा प्रश्न नाही आपल्यासाठी. आपल्यासाठी हा शेकडो हजारो वर्षांपासून जे संचित आपलं आहे, जे लोकांनी अतिशय कष्टाने आणि संघर्षातून ज्या आपल्या भाषा ह्या समृद्ध केल्या, विकसित केल्या, टिकवून ठेवल्या, ह्या भाषा टिकवण्याचं आपल्यापुढे आव्हान आहे. निवळ शाळा निवडीचा हा मुद्दा नाही आहे. तर हे आव्हान जर आपण पेललं नाही तर आपण आणखी काही वर्षांनी, 1-2 पिढ्यांनंतरचा जो महाराष्ट्र असेल, केरळ असेल, तेलंगणा असेल, बंगाल असेल किंवा तमिळनाडू असेल, बिहार असेल, काश्मीर असेल, आसाम असेल, लडाख असेल, हे जे सगळे प्रांत आहेत आपले, ह्या प्रांतांमधल्या लोकांना आपण काय देणार आहोत, हा प्रश्न आपल्यापुढे एक सांस्कृतिक प्रश्न म्हणून उभा आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ कुठली शाळा निवडण्याचा, हा केवळ तसा व्यक्तिगत असा प्रश्न आता राहिलेला नाही. मी तुम्हाला हे नाही सांगणार की तुम्ही कोणती शाळा निवडायची आहे. मी जे आता जे व्याख्यान दिले त्याच्या आधारे तुम्ही विचार करा की हा प्रश्न केवळ तुमच्या पाल्याचा आहे का आणि कोणती इंग्रजी शाळा ही तुम्ही तिला माझ्या एका वाचनानुसार 39 लाख रुपये देणार आहात 13 ते 14 वर्षांमध्ये, ती शाळा तुम्हाला कोऱ्या कागदावरती लिहून देणार आहे का की तुमच्या बालकाला आम्ही IAS करणार आहोत किंवा एम्स किंवा IITला प्रवेश करण्याची आम्ही हमी देत आहोत. जर ती ते तशी देत नसतील तर तुम्ही फसवले जात आहात. किमान एवढा तरी एक विवेक आपण ठेवला पाहिजे. आणि हा प्रश्न केवळ आपल्यासाठी शालेय निवडीचा प्रश्न नाही आहे, शाळा निवडण्याचा प्रश्न नाही आहे, तर तो भारतातला एक समाज विन्मुख आणि सामान्य जनद्वेष्टा अभिजन आणि राज्यकर्ता वर्ग विरुद्ध कष्टकरी कनिष्ठ जात जमातीय सामान्य जनता, भारतीय जनता जी सामाजिकदृष्ट्या कनिष्ठ जात जमातीय आहे, आर्थिकदृष्ट्या गरीब आणि शोषलेली आहे आणि सांस्कृतिकदृष्ट्या सर्व प्रकारच्या प्रतिष्ठा आणि मान्यतेपासून वंचित ठेवण्यात आलेली आहे. या बहुसंख्य जनतेच्या संपूर्ण सांस्कृतिक अस्मितेचा आणि स्वत्वाचा हा प्रश्न आहे. आणि तुम्ही जर अभिजन असाल, तुम्ही जर शिकलेला असाल, तुम्ही जर बुद्धिजीवी असाल, लेखक असाल, प्राध्यापक असाल, कवी आणि वकील आणि पत्रकार असाल,
तर तुम्ही कोणत्या जनतेचे प्रतिनिधी असणार आहात हा तुमच्या नीतिमत्तेचा प्रश्न आहे. तो तुम्हाला तुमची नीती ठरवावी लागणार आहे की तुम्ही या समाजविन्मुख राज्यकर्ते आणि अभिजन वर्गाच्या बाजूने तुमची बुद्धी झिजवणार आहात, तुमचा कौल टाकणार आहात, की या देशामधला संख्येने 100 कोटी साधारणपणे असलेला जो शोषित समाज आहे, जो वेगवेगळ्या जाती जमातींमध्ये विभागलेला आहे, खेड्यापाड्यांमधून जात जमातीय वस्त्यांमध्ये राहतोय, तो जर भटका असेल तर तो कसा भटकतो आहे तुम्ही लॉकडाऊनच्या काळात पाहिलं असेल. आदिवासी असेल तर कसा परागंदा झालेला आहे, दलित असेल तर तो शहरामध्ये कसा झोपडपट्ट्यांमध्ये स्थिरावलेला आहे, शेतकरी असेल तर तो कसा उद्ध्वस्त झालेला आहे, हे तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू शकता. हे सांगण्यासाठी तुम्हाला अमर्त्य सेन किंवा कुठल्याही अशा बुद्धिजीवीची आवश्यकता नाही. तुमच्याकडे किमान जर दृष्टी असेल तर तुम्ही पाहू शकता की भारतीय सामान्य माणसाचं जे परागंदा होणं जे आहे, उद्ध्वस्त होणं जे आहे, ते जगामधलं साईजने म्हणजे आकारमानाने सर्वात मोठं उद्ध्वस्त होणे पण आहे. आणि मग तुम्ही या वर्गाच्या बाजूने जर उभे असाल तर तुम्हाला काही प्रकारची भूमिका ही भाषेच्या बाबतीत, भाषेच्या माध्यमाच्या बाबतीत घ्यावी लागेल. मी व्याख्यान हे तुम्ही कोणती शाळा निवडावी यासाठी दिलेलं नाही. हा तुम्ही बुद्धिजीवी म्हणून, अभ्यासक म्हणून तुम्हाला विचार करावा लागेल की तुम्ही भारतीय शिक्षण आणि माध्यम भाषेच्या संदर्भामध्ये ती बाजू घेणार आहात. शेवट मी करेल की मी असं म्हणेल की 6 मुद्दे आहेत ज्याचा आपल्याला विचार केला पाहिजे किंवा आपण त्याच्याविषयी भूमिका घेतली पाहिजे. एक की भारतीय सरकारला जे काही यंत्रणा असेल, राज्यकर्ता वर्ग असेल जो आपण लोकशाहीतून निवडून देतो, त्यांना 6 मुद्द्यांच्या संदर्भामध्ये धोरण ठरवावं लागेल. एक की मातृभाषेतून शिक्षणासंबंधी न्याय्य धोरण ठरवणे, म्हणजे संसदेला कायदा करावा लागेल, RTEमध्ये दुरुस्ती करावी लागेल आणि सर्व प्रकारच्या इंग्रजी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत ह्या शाळा बरखास्त करून प्रादेशिक भाषांना उत्तेजन देणारं, प्रादेशिक भाषांना ज्ञानभाषा म्हणून विकसित करणारं आणि आवश्यक असेल तेव्हा इंग्रजीचाही पुरस्कार करणारं. म्हणजे मी इंग्रजी भाषेचा द्वेष करत नाही, मी इंग्रजीचा प्राध्यापक आहे, त्यामुळे मला तुम्ही असं समजू नका की मी इंग्रजीचा द्वेष्टा आहे. पण ज्या प्रकारचं सांस्कृतिक राजकारण इंग्रजीच्या माध्यमातून खेळलं जातं आहे सामान्य कनिष्ठ वर्गीय समाजाशी भारतामधल्या, त्या राजकारणाचा जर आपल्याला जाणीव नसेल तर आपण भाबडेपणाने भारताचा शिक्षण प्रश्न, भाषा प्रश्न समजून घेऊ आणि चुकू असं मला म्हणायचं आहे. तर मातृभाषेतून शिक्षणासंबंधी न्याय्य अशा प्रकारचं धोरण, जिथे बालकाच्या हक्काची प्रस्थापना करणारं धोरण असेल ते ठरवावं लागेल. एक. दुसरा, भारतातले जे भटके, विमुक्त आणि आदिवासी हे जे भाषिक अल्पसंख्या आहेत, मी पुन्हा सांगतो, भटके विमुक्त ज्यांची संख्या ही 10 कोटीच्या आसपास आहे, आदिवासी जमाती ज्यांचं लोकसंख्येमधलं प्रमाण हे 12 कोटींच्या जवळपास आसपास आहे, हे दोन्ही मिळून 22-23 कोटी होतात. आणि इतर भाषिक अल्पसंख्य म्हणजे भारतामधले 50% अधिक लोकसंख्या ही भाषिक अल्पसंख्य लोकसंख्या आहे. मी पुन्हा सांगतो, भारतीय लोकसंख्येमधली 50% लोकसंख्या ही भाषिक अल्पसंख्य लोकसंख्या आहे. त्यांच्या भाषांचं जतन करणे आणि त्यांचा विकास करणे यासाठी भारतीय सरकारचं धोरण लागेल, जे आता भारत सरकारकडे नाही आहे, कोणत्याही राज्य सरकारकडे नाही आहे. तर ह्या भटके, विमुक्त एक समूह, आदिवासी दुसरा समूह आणि तिसरा समूह हा लिंग्विस्टिक मायनॉरिटीजचा आहे. मी राज्यघटनेमधली संकल्पना वापरतोय, भाषिक अल्पसंख्य. ह्या समूहांच्या भाषांच्या धोरणाचा पुनर्विचार सरकारला करावा लागेल. तिसरं, इंग्रजीच्या साम्राज्यवादी राजकारणाचा प्रतिवाद करावा लागेल. मी इंग्रजीचा प्रतिवाद करावा लागेल असं म्हणत नाही आहे. मी असं म्हणत नाही आहे की विद्यापीठांमधनं सायन्स टेक्नॉलॉजी धडाधड बंद करावे आणि मराठी मध्ये ते शिफ्ट व्हावे, असं काही वेडेपणाचं विधान मी या क्षणी करत नाही आहे. मी असं म्हणतो आहे की इंग्रजीच्या साम्राज्यवादी राजकारणाचा प्रतिवाद आपण केला पाहिजे. त्याच्या मागे कोणाचे हितसंबंध आहेत? बीबीसीचे आहेत का? फोर्ड फाउंडेशनचे आहेत का? अमेरिका आणि इंग्लंडचे आणि आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांचे काय संबंध आहेत? या देशामध्ये विशिष्ट अशा प्रकारच्या इंग्रजीच्या आधारे एक अभिजनवाद आणि साम्राज्यवाद जोपासण्यामागे त्याचा प्रतिवाद आपल्याला करावा लागेल. अन्यथा इंग्रजी आपल्याला तेवढीच प्रिय आहे जेवढी मराठी आहे, उर्दू आहे, संस्कृत आहे, अरेबिक आहे, बंजारा लमाणी भाषा आहे, गोंडांची भाषा असेल, ह्या सगळ्या भाषा
आपल्याला प्रिय आहेत, सारख्याच जवळ आहेत, पण त्याच्या माध्यमातून जे साम्राज्यवादी राजकारण केलं जातं, समाजामध्ये विभागणी करण्याचं राजकारण केलं जातं, त्याचा प्रतिवाद करण्याची क्षमता आपल्याला आपल्यामध्ये आणावी लागेल. हा तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा की सामान्यपणे ज्या मराठी, तेलुगू, तमिळ वगैरे ह्या भाषिक ज्या शाळा आहेत, त्या शाळांच्या मध्ये जे इंग्रजीचं अध्यापन आहे, त्या इंग्रजीच्या अध्यापनाचं बळकटीकरण करावं लागेल आणि त्याचं लोकशाहीकरण करावं लागेल. म्हणजे उदाहरणार्थ असं की एखादी मराठी माध्यमाची शाळा आहे साताऱ्यामधली किंवा बीडमधली जिल्हा परिषदेची शाळा आहे मराठी माध्यमाची 1ली ते 10वी पर्यंतची, या शाळेमधलं जे इंग्रजीचं जे अध्यापन आहे त्या अध्यापनाचं बळकटीकरण करावं लागेल, त्याला प्रभावी करावं लागेल आणि त्याचं लोकशाहीकरण करावं लागेल. म्हणजे मी थोडं अवघड भाषेत बोलतोय की इंग्रजी शिक्षणाचे लोकशाहीकरण आपल्याला करावे लागेल. सामान्यपणे सर्व लोकांना इंग्रजी माध्यमाचा प्रभाव, माध्यमाची शाळा निवडली नाही तरी त्यांना पर्याप्त म्हणजे आवश्यक तेवढं इंग्रजीचं ज्ञान मिळालं पाहिजे. ते सायन्स टेक्नॉलॉजी जेव्हा इंग्रजीकडे जातील 11वीला, फर्स्ट इयर BScला, MScला रिसर्च करतील, त्यांना आवश्यक तेवढी व्होकॅब्लरी, इंग्रजीचं वाक्यरचना, इंग्रजी संवाद कौशल्य हे त्यांना 10वी पर्यंत किंवा 7वी पर्यंत हे त्यांना मिळायला हवे. अशा प्रकारचं इंग्रजीचं शिक्षण देण्यासाठी इंग्रजी हे माध्यम असावं लागत नाही. मी जपानमधल्या, जर्मनीमधल्या आणि आणखी काही देशांमधल्या अभ्यासकांशी प्रत्यक्ष भेटल्यानंतर बोललो. मी त्यांना विचारलं की तुम्ही एवढं चांगलं इंग्रजी बोलता तर तुम्ही काय इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकलेला आहात काय? मला माहित होतं की मी चुकीचा प्रश्न विचारतो आहे. एका जॅपनीजला आणि जर्मन माणसाला, फ्रेंच माणसाला असं विचारणे म्हणजे त्याचा अपमान करणे. पण मी एक जोखीम घेऊच नये म्हणून विचारलं, सरळच विचारलं की तुम्ही तुमच्या भाषेमध्ये शिकलात का इंग्रजी? तर हे लोक चांगलं इंग्रजी बोलतात आणि चांगलं इंग्रजी बोलण्यासाठी तुम्हाला इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याची आवश्यकता नसते. मी एक मोठी यादी सादर करू इच्छितो भारतातल्या अभ्यासकांची की जे खूप चांगलं इंग्रजी बोलतात. तुम्ही डॉक्टर मनमोहन सिंग जे इंग्लंडमध्ये ऑक्सफर्डला शिकले आणि भारताचे 10 वर्ष पंतप्रधान होते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर होते, असे अनेक लोक आहेत, अब्दुल कलाम सारखे, की जे सामान्य कुटुंबातून आलेले होते आणि त्यांनी इंग्रजीवरती प्रभुत्व निर्माण केलं आणि त्यांनी त्यांची कारकीर्द घडवली. तर त्यासाठी मात्र आपल्याला प्रादेशिक भाषांच्या शाळांमधल्या इंग्रजी शिक्षणाचं बळकटीकरण करावं लागेल आणि याला मी असं म्हणतो की डेमोक्रेटायझेशन ऑफ इंग्लिश एज्युकेशन, इंग्रजी शिक्षणाचे लोकशाहीकरण. आणि हे लोकशाहीकरण करण्यासाठी तुम्हाला खाजगी इंग्रजी शाळांना म्हणजे बाद ठरवावं लागेल, रद्द करावं लागेल. तर तो चौथा मुद्दा आहे. पाचवा मुद्दा असा आहे की प्रादेशिक भाषांच्या निप्रमाणीकरणाची, म्हणजे त्याला डिस्टँडर्डायझेशन असं म्हणतात, डिसंस्कृतायझेशन असं म्हणता येईल, की मराठीचं सुद्धा तुम्हाला डिसंस्कृताइज करावं लागेल. अनेक शब्द जे संस्कृतच्या प्रभावामध्ये स्थिर झालेले आहेत ते आपल्याला सामान्य लोकांच्या शब्दांना सुद्धा तीच प्रतिष्ठा आपल्याला देता यायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ एका लेखकाने असं लिहिलं की शीर्षकाऐवजी मथळा वापरा टायटलला. तर आता मथळा कोणीच वापरत नाही. मी सुद्धा मथळा म्हणत नाही, कारण मी म्हणालो तर तुम्हाला कळणार नाही. कारण आपल्या सगळ्यांना सांगण्यात आलेलं आहे की शीर्षक हे शब्द वापरा. हे उच्चारायला पण अवघड आहे. तो मराठीनं पण आलेला शब्द नसावा, ही संस्कृतमधनं आलेला शब्द आहे. आणि मराठीतला चांगला सोपा शब्द, उच्चारायला सोपा, माधुर्य असलेला शब्द मथळा आहे. आपण मथळा हा शब्द वापरतच नाही आहोत. तर हे जे शब्द आहेत, सामान्य जनतेचे शब्द आहेत, बहुजन समाजाचे शब्द आहेत, ह्या शब्दांना प्रतिष्ठा देऊन त्यांची पुनर्प्रस्थापना करावी लागेल. म्हणजे मराठी सारखी जी भाषा आहे ती भाषा समृद्ध होईल आणि ती ज्ञानव्यवहारासाठी पात्र होईल. तर याला मी म्हटलेलं आहे की प्रादेशिक भाषांच्या निप्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू करावी लागेल, म्हणजे डिस्टँडर्डायझेशनची प्रक्रिया सुरू करावी लागेल. हा माझा पाचवा मुद्दा होता. आणि सहावा मुद्दा जो आहे तो आपल्याला कॉमन स्कूल सिस्टमकडे जावं लागेल. अशी सिस्टम की जी राष्ट्रीय धोरण म्हणून आपण स्वीकारू आणि या धोरणानुसार सर्व प्रकारचे खासगी प्रयत्न जे आहेत शाळा चालवण्याचे, खासगी शाळा ज्या आहेत, विनाअनुदानित शाळा ज्या आहेत, भांडवलदार वर्ग, व्यापारी आणि कॉर्पोरेट जगत जे आहे, आंतरराष्ट्रीय संस्था आहेत, त्यांच्या शाळा आहेत भारतामध्ये, त्या सर्व शाळांना
त्यांना बाद करावं लागेल, त्यांना बरखास्त करावं लागेल. ज्याप्रमाणे आपण 1969च्या आसपास बँकांचं राष्ट्रीयकरण अनुभवलेलं आहे, तसं आपल्याला शाळांचं राष्ट्रीयकरण अनुभवायचं आहे. नॅशनलायझेशन ऑफ स्कूल असं त्याला म्हणता येईल, स्कूल सिस्टम, की शालेय शिक्षण प्रणालीचं राष्ट्रीयकरण करावं लागेल. आणि ज्याप्रमाणे G8 म्हणजे आता G7 देश जे आहेत, इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी आणि नंतर मग चायना आणि जपान आणि फिनलँड वगैरे हे जे देश आहेत, क्युबा सगळ्यात महत्त्वाचं, जर्मनी सर्वात महत्त्वाचं भांडवली देश आहे जर्मनी, क्युबा हा कम्युनिस्ट देश आहे. तर ह्या देशांमध्ये शाळा ह्या राष्ट्रीय शाळा आहेत, म्हणजे सरकारी शाळा आहेत, केंद्र सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या त्या शाळा आहेत. तर अशा प्रकारचा समान शाळा पद्धतीचा पुरस्कार करावा लागेल. आणि हे जर आपण एकत्रित जर विचार केला तर आपण शाळा वाचवू शकू, तुमच्या सर्वांच्या मुलामुलींच्या भवितव्याची हमी घेऊ शकू, एक राष्ट्र म्हणून आपण उभे राहू, एक किमान शालेय पातळीवरचा समतेचा व्यवहार आपण प्रस्थापित करू. कदाचित आपल्याला भांडवलशाहीला नष्ट करता येणार नाही, आता विषमता तातडीने आपल्याला नष्ट करता येणार नाही, आर्थिक वगैरे, किंवा आपल्याकडे जात वगैरे विषमता आहे, स्त्री पुरुष विषमता आहे, ह्या गोष्टी आपण तातडीने आता नष्ट करू शकत नाही. पण त्या नष्ट करण्यासाठीचं एक पाऊल, एक प्रक्रिया ही शिक्षणाच्या आणि भाषेच्या पातळीवरती लोकशाहीपूर्ण आणि न्यायपूर्ण व्यवहार प्रस्थापित करणे ही असू शकते. तर किमान एका पातळीवरती आपण सुरुवात करू, आणि ती सुरुवात ही शाळांच्या राष्ट्रीयकरणापासून होऊ शकते. ज्या ज्योतिराव फुल्यांचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा आपण वारंवार उल्लेख करतो आपल्या सगळ्या डिस्कोर्सेसमध्ये, ते लोक हे अशा आजचा दलित बुद्धिजीवी म्हणतो तशा प्रकारच्या खाजगी आणि तत्सम अशा प्रकारच्या शालेय माध्यमाचा पुरस्कार करणारे हे लोक नव्हते. बौद्ध परंपरेमध्ये तसं नाही आहे. तर सामान्य जनतेच्या ज्या भाषा आहेत त्या भाषांचा बळी देऊन आपण लोकशाही ही सुदृढ करू शकत नाही. त्यामुळे शालेय स्तरावरती शाळांचं राष्ट्रीयकरण व्हावं हा मुद्दा, जो 6वा मुद्दा म्हणून मी मांडलेला आहे, त्याचा एक विचार करावा लागेल. तर हे एक विस्तृत टिपण मी डॉक्टर मिलिंद वाघ यांच्याकडे सुपूर्द केलं होतं 2 दिवसांपूर्वी. तुम्ही त्यांच्याकडनं ती प्रत मिळवू शकता. आणि जर माझ्या मांडणीमधले काही मुद्दे राहून गेले असतील तर कदाचित त्या टिपणामध्ये, त्या लेखामध्ये तुम्हाला ते मिळू शकतात. मी इथे थांबतो. संयोजक आणि श्रोते प्रेक्षक जे तुम्ही आहात, या दोघांचेही आभार मानतो. आणि यानंतर जर काही प्रश्नोत्तरं असतील तर मला नक्कीच त्या प्रश्नांना सामोरं जायला आवडेल. तुम्ही तुमची मतंही व्यक्त करू शकता आणि प्रश्नही विचारू शकता. पुन्हा एकदा सर्वांचे आभार, आणि मी इथे थांबतो. धन्यवाद. जे संयोजक आहेत व्याख्यानमालेचे, ते माझ्यापर्यंत काही प्रश्न पाठवणार आहेत प्रातिनिधिक रूपामध्ये. मी त्यांना विनंती करतो की काही प्रश्न निवडून त्यांनी मला जर कळवले तर मी कदाचित मला एक कळत नाही आहे संयोजक पाठवतील का. मी एक प्रश्न घेतो की रामचंद्र काळुंखे यांनी असं विचारलं की सरकार हे करेल असे वाटते का. तर प्रचलित सरकार हे असं करणार नाही. म्हणजे माझ्या मांडणीचं जर रोख तुमच्या लक्षात आला असेल तर अशी कोणतीही आशावादी परिस्थिती नाही आहे की आत्ताचं जे सरकार आहे केंद्रातलं किंवा राज्यातलं, म्हणजे ते जरी शिवसेनेचं असलं आणि शिवसेना जरी
म्हणजे मराठी अस्मितेतून जरी निर्माण झालेली असली तरी देखील असं काही घडण्याची शक्यता नाही की प्रचलित सरकार आत्ता काही करेल भारतीय भाषा ज्या मरणासन्न अवस्थेत जात आहेत त्यांना वाचवण्याच्या दृष्टीने. तर हे तसं होणार नाही. म्हणून मी साधारणपणे या अशा वर्गाकडे पाहतोय की जो मतदार आहे, बुद्धिजीवी आहे, शिक्षक आहे, विद्यार्थी आहे, बुद्धिजीवी आहे, तर यांच्यावरती एक मोठी जबाबदारी आहे भारतीय भाषांना वाचवण्याची आणि पुन्हा त्यांना समृद्ध करण्याची, त्यांना ज्ञानभाषा बनवण्याची आणि त्यासाठी सरकारवरती दबाव आणण्याची. तर ही खूप मोठी चळवळ असावी लागणार आहे, मोठी दीर्घ प्रक्रिया असावी लागणार आहे, ज्यातून आपण या भाषांना एक वैभवशाली अशा रूपामध्ये आणू शकतो. आत्ताच्या सरकारवरती आपण विसंबून राहू शकत नाही. म्हणजे असं म्हणता येणार नाही की सरकार करेल आणि आपल्याला काही करण्याची आवश्यकता नाही. तर आणखी काही प्रश्न दिसले तर मी कदाचित उत्तर देऊ शकेल, प्रतिक्रिया. आजच्या सामाजिक परिस्थितीत समान शाळा पद्धती शक्य वाटते का? बाळू बुधवंत. कसं आहे की शक्य काय आहे हे महत्त्वाचं नाही, काय असायला हवं आहे हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आता जर आपण भारतीय लोकांचं जर मत जाणलं की अस्पृश्यता असावी का, तर खूप लोक असावी असंही म्हणू शकतील. राजस्थानमध्ये सती प्रथा योग्य होती का, तर राजस्थानचं जनमत हे योग्यतेच्या बाजूने जाऊ शकतं. त्यामुळे ते शक्य अशक्य आणि लोकांना काय वाटतं हे मुद्दे महत्त्वाचे नाही आहेत. मी असं म्हणालो की भारताला एक राष्ट्र म्हणून जर उभं राहायचं असेल तर किमान पातळीवरची जी अर्हता म्हणजे क्वालिफिकेशन लागणार आहे, ते क्वालिफिकेशन तुम्ही फुलफिल जर करत नाही, म्हणजे जोपर्यंत ती अर्हता तुम्ही प्राप्त करत नाही, स्वतःला पात्र करत नाही, तोपर्यंत आपण राष्ट्र म्हणून उभं राहू शकत नाही. तुम्ही पाहिलंय की साधं बिहारी कामगारांना महाराष्ट्र सरकार कोणतंही सुरक्षा आणि हमी देऊ शकला नाही. ते पायी निघून गेले उत्तर भारताकडे. आणि गुजरात आणि मध्य प्रदेशमधले मराठी कामगाराला गुजरात आणि मध्य प्रदेशचं सरकार एक देश म्हणून केंद्र सरकार हमी देऊ शकलं नाही. त्यांना पायी चालत जावं लागलं किंवा त्यांचे ते कसे परागंदा झाले हे आपण 2 महिन्यांपूर्वी अनुभवलं भारतामध्ये. तर राष्ट्र म्हणून आपण सध्या अपात्र आहोत अनेक कारणांनी. आणि ती जर पात्रता आपल्याला जर आणायची असेल तर आपल्याला समान शाळा पद्धतीशिवाय दुसरा पर्याय नाही. कोणत्याही विकसित देशामध्ये अशी कुचकामी आणि विषमतेवर आधारलेली आणि सामान्य लोकांच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घेणारी शिक्षण प्रणाली अस्तित्वात नाही. म्हणजे अमेरिकेत नाही आहे. अमेरिकेचं आकर्षण खूप आहे भारतीयांना, पण त्यांच्या शिक्षण प्रणालीचं नाही आहे. जर्मनीत जाऊन सेटल व्हावंसं वाटतं भारतीय अभिजनांना, पण जर्मनीमध्ये पहिलीपासून ते PhD पर्यंतचं शिक्षण मोफत आहे हे कोणी लक्षात घेत नाही. इंग्लंड, फ्रान्स, चीन, दक्षिण कोरिया, जपान, क्युबा ही नावं मी वारंवार घेतो आहे, हे जगामधले महत्त्वाचे देश आहेत राजकीयदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या. ह्या देशांमध्ये कोचिंग क्लासेसवरती आधारलेली आणि विना अनुदानित तत्वावरती आधारलेली आणि जात जमातींवर आधारलेली, म्हणजे तिकडेही काही असे असतील ना सामाजिक भेद वगैरे, पण त्यावर आधारलेली शिक्षण प्रणाली नाही आहे. आपल्याकडे कोणती शाळा आणि कोणतं कॉलेज कोणत्या जातीचं आहे, कोणता नेता हा कोणत्या जातीचा आहे आणि कोणत्या शाळेमध्ये कोणत्या जातीचे शिक्षक जास्त आहेत, शिपायापासून ते मुख्याध्यापकापर्यंत, प्राचार्यापर्यंत एकाच जातीचे सगळे लोक भरलेले असतात. ही जी अतिशय घृणास्पद जी शाळा प्रणाली विकास पावलेली आहे, ती शाळा प्रणाली घेऊन आपण सुदृढ असा समाज निर्माण करू शकत नाही. जर शाळेला या जात जमातीय अशा प्रकारच्या सगळ्या कात्रीतून जर काढायचं असेल, बाहेर वाचवायचं असेल आणि बालकांवर सुद्धा जर तसे संस्कार करायचे नसतील तर शाळांचं राष्ट्रीयकरण हे आपल्याला करावं लागेल. ते शक्य नसेल तरी करावं लागेल. म्हणजे बँकांचं राष्ट्रीयकरण शक्य होतं का असा प्रश्न नाही विचारला 69 साली इंदिरा गांधींनी. त्यांनी राष्ट्रीयकरण घडवून आणलं. क्युबासारख्या देशाने, रशिया, इंग्लंडसारख्या देशाने जमिनीचं राष्ट्रीयकरण, जमिनीचं पुनर्वाटप शक्य आहे का असा नाही प्रश्न विचारला. सामान्य ग्रामीण भागातल्या लोकांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी
जमिनीचं पुनर्वाटप आणि राष्ट्रीयकरण घडवून आणलं रशिया, चीन, क्युबा आणि इंग्लंड या देशांनी, फ्रान्सने सुद्धा. तर शक्यतेपेक्षा काय आवश्यक आहे, काय गरजेचं आहे, एक समाज म्हणून, समृद्ध असा समाज म्हणून उभं राहण्यासाठी काय आवश्यक आहे हे पाहिलं पाहिजे. आणि शाळांच्या राष्ट्रीयकरणाशिवाय आपण भारताच्या शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचा प्रश्न सोडवू शकत नाही. जोपर्यंत शाळेमध्ये भेदरचना आकाराला राहील तोपर्यंत आपण पाहू की आपण 100% साक्षरतेकडे जाऊ शकत नाही. टेक्निकली, नॉमिनली जाऊ, कागदोपत्री जाऊ की 100% साक्षरता आहे, भारताचे राष्ट्रीय नेते जाहीर करतील 15 ऑगस्टला वगैरे, पण वास्तवामध्ये एक समृद्ध ज्ञानाचं लोकशाहीकरण झालेला समाज, असा काही समाज आपण अशा कुचकामी शाळा प्रणालीमधून निर्माण करू शकत नाही. पोपट पगार म्हटले की शाळा ही सगळी त्यांची कुरणं आहेत, कायदा केला तरच होईल. तर अर्थातच हा प्रश्न कायद्याचा आहे. RTI कायदा करूनच खाजगी शाळांना लिगलाइज केलेला आहे, म्हणजे वैधानिक, म्हणजे कायदेशीर मान्यता RTIने दिली आहे, संसदेमध्ये दिलेली आहे 2009 मध्ये. तुम्हाला आठवत असेल काही लोकांना की कपिल सिब्बल हे HRD मिनिस्टर होते आणि मनमोहन सिंग हे प्राईम मिनिस्टर होते भारताचे, आणि त्यांनी RTI मोठ्या घोषणा केल्या की आम्ही शिक्षणाचा हक्क प्रस्थापित करतोय. पण वास्तवामध्ये तो शिक्षण क्षेत्रामध्ये खासगी ज्या संस्था होत्या त्या संस्थांना खुले द्वार धोरण, म्हणजे त्यांना एक ओपन डोअर पॉलिसी एक प्रकारची देणारं ते धोरण होतं. आणि त्यातून तुम्ही पहा, खेडोपाडी, तुम्ही जर तालुक्याचे असाल किंवा छोट्या गावातले असाल, जिल्ह्याच्या ठिकाणचे असाल, तर त्या सगळ्या ठिकाणी आता सरकारी शाळांची संख्या रोडावत चाललेली आहे, कमी होत चाललेली आहे. आणि ठिकठिकाणी कुत्र्याच्या छत्रीसारख्या ह्या प्रायव्हेट स्कूल्स ज्या आहेत त्या फोफावलेल्या आहेत. तर हे सरकारी पातळीवरती कायदा करून करण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुमचं म्हणणं बरोबर आहे की कायद्यानेच आपल्याला हे करावं लागेल. मधुकर दुबे असं म्हणतात की एकट्या महाराष्ट्रात अनेक बोलीभाषा, मातृभाषा आहेत, त्यामुळे प्रश्न गुंतागुंतीचा होतो. तर खरं आहे ना, म्हणजे भाषेचे प्रश्न गुंतागुंतीचेच असणार आहेत, पण तुमच्याकडे बुद्धिजीवी आहेत ना, तुमच्याकडे अभ्यासक आहेत, नसतील तर तयार करा. आंतरराष्ट्रीय संपूर्ण भाषा विज्ञानाच्या अभ्यासकांची मदत घ्या, समिती स्थापन करा. आदिवासी आहेत, स्त्रिया आहेत, सामान्य लोक आहेत, कवी आहेत, लेखक आहेत, समीक्षक आहेत, त्यांची मदत घ्या. एक मायक्रो लेवल प्लॅनिंग आपण करू शकतो. आणि भटक्या जमाती म्हणजे नोमॅडिक ट्राईब्स आणि शेड्यूल्ड ट्राईब्स आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटीज आणि रिलिजियस मायनॉरिटीज, ह्या सर्व समूहांच्या आणि बहुजन समाज, सामान्य लोक यांच्या भाषांचा प्रश्न हा त्यांचा अंतर्भाव करूनच आपण सोडवू शकतो. दिल्लीमध्ये निर्णय घेऊन यांचे प्रश्न सुटणार नाही आहेत. प्रश्न हे सूक्ष्मतम असतात. असे नसतात की एक दिल्लीमध्ये एक GR निघाला, निर्णय घेतला आणि तुमचे तळाचे प्रश्न सुटतात, असं होत नाही. सामान्य लोकांना आपण कमी लेखू शकत नाही, बुद्धिजीवींना आपण कमी लेखू शकत नाही. आदिवासी समाजातले कवी असतील, अभ्यासक असतील, भाषेचे तज्ज्ञ असतील, भटक्या जमातीचे जे अभ्यासक असतील, त्यांच्यामधले जे लेखक वर्ग असेल, काही भाषा वैज्ञानिक असतील, काही पॉलिसी मेकर्स असतील, शिक्षण तज्ज्ञ असतील, ह्या सगळ्यांना लोकशाही प्रक्रियेतून सामावून घेऊन आपल्याला शाळांची रचना ही करावी लागणार आहे. त्यामुळे मधुकर दुबेजी जे म्हणतात की प्रश्न गुंतागुंतीचा आहे, तो खरा आहे, पण गुंतागुंतीचा आहे म्हणून त्याला सोडून देता येणार नाही. तुम्ही डॉक्टरांकडे एक केस घेऊन जाता, खूप कॉम्प्लिकेटेड केस घेऊन जाता, मेडिकल क्लिनिकल केस, तर ती खूप कॉम्प्लेक्स आहे म्हणून डॉक्टर सोडून देत नाहीत. ती जेवढी क्लिष्ट आहे तेवढी त्याच्यामध्ये गुंतवणूक लागते. ते स्पेशालिस्टला बोलवतील, तुमचा एक्सरे काढतील, तुमचं ब्लड युरिन टेस्ट करतील, आणखी ॲडव्हान्स टेस्ट करतील, सर्जरी करतील, केमोथेरपी देतील, रेडिओथेरपी देतील, परदेशी डॉक्टरांशी संपर्क साधतील आणि ते केस हाताळतील ना. त्यामुळे क्लिष्टता जरी असली तरी आपल्याला त्या क्लिष्टतेला घाबरता येणार नाही. भाषा क्लिष्ट आहे तर ती सुंदर पण आहे.
गोंडी भाषा असेल, लमाणी भाषा असेल, त्याचं आंतरिक सौंदर्य असेल ना, ते सौंदर्य आपण संपवणार आहोत का? मराठी आपण संपवणार आहोत का? तर ही क्लिष्टता जी आहे ती क्लिष्टता आपण भाषेची क्लिष्टता म्हणून पाहूयात, आणि ती क्लिष्टता भाषेमध्ये असणारच आहे. ती समस्येची जर क्लिष्टता असेल तर ती आपण सोडूयात. श्यामला चव्हाण यांनी असं म्हटलंय की लक्ष्मीकांत कांबळे आणि काळुंखे यांचे काही प्रश्न आहेत. तर काळुंखेंचा प्रश्न मी हाताळला. लक्ष्मीकांत कांबळे, लक्ष्मीकांत कावळे, बऱ्याच नवीन आणि महत्त्वाच्या मुद्द्यांना आणि विषयांना आपण चर्चा केली. बरं, ते धन्यवाद आहेत. बरं, रेणुकादास उबाळेंचा प्रश्न आहे की रोजगाराचा काय संबंध भाषेशी आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. विशेषतः भारतासारख्या देशामध्ये सर्व जे इंग्रजीकरण वेगाने होत आहे सार्वजनिक जीवनाचं, खाजगी असं क्षेत्राचं, तर ते देखील इंग्रजी शाळांना उत्तेजित करत आहे. म्हणजे असं सांगण्यात येतं पालकांना की तुम्हाला फायनान्स आहे, बँकिंग आहे, किंवा इन्शुरन्स हे सेक्टर आहे, इंडस्ट्री आहे, टेक्नॉलॉजी आहे, किंवा ॲग्रिकल्चर लॉ सारखे क्षेत्र आहे, किंवा गव्हर्नन्स, तुम्हाला IAS व्हायचं आहे वगैरे, तर रिसर्च, हे सर्वच इंग्रजी हे माध्यम आहे. तर मग या क्षेत्रामध्ये तुम्हाला तेव्हाच प्रवेश मिळवता येईल रोजगाराच्या, जेव्हा तुम्हाला इंग्रजी एक प्रभावीपणे बोलता येईल, वापरता येईल वगैरे. तर रेणुकादास यांचा प्रश्न असा आहे की याचा रोजगाराचा भाषेशी काय संबंध आहे. तर रोजगाराचा भाषेशी संबंध आहेच. इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय पातळीवरची महत्त्वाची भाषा असल्यामुळे तुम्हाला जर उद्या वर्ल्ड बँक, WHO किंवा युनेस्को किंवा तत्सम आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये काम करायचं आहे, किंवा इंटरनॅशनल कुठल्या फायनान्शियल संपूर्ण सेक्टरमध्ये काम करायचं आहे, किंवा रिसर्च करायचं आहे, भारतामध्ये संशोधन करायचं आहे वगैरे, तर आपल्याला अर्थातच इंग्रजी हे त्याच्यासाठी एक महत्त्वाचं माध्यम भाषा आहे, महत्त्वाचा एक मुद्दा आहे. पण याचा युक्तिवाद असा करता येणार नाही आता तातडीने की हे सगळं संपादन करण्यासाठी आपल्याला इंग्रजी माध्यमाची शाळाच ही आता निवडायची आहे. ज्या प्रकारच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा भारतामध्ये आज आहेत, म्हणजे मी तुम्हाला सांगेल की डून स्कूल्स सर्वोत्कृष्ट शाळा मानल्या जातात. देहरादूनच्या शाळा, सोप्या भाषेत तुम्ही कधी वेळ मिळाला तेव्हा या डून स्कूल्सची माहिती घ्या इंटरनेटून. तर त्याचे जी फी आहे ती आपल्याकडे जे मध्यमवर्गीय जे पालक आहेत, प्राध्यापक वगैरे अशा धाटणीचे जे लोक आहेत, ते सुद्धा डून स्कूल्स हे अफोर्ड करू शकणार नाहीत, अशा त्या शाळा आहेत. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याकडच्या ज्या डून स्कूल्स आहेत त्या डून स्कूल्सपेक्षाही फ्रान्स आणि इंग्लंड आणि फिनलँड आणि अमेरिकेमधल्या सरकारी शाळा चांगल्या आहेत. त्यामुळे खाजगीकरणसुद्धा जे आहे सो कॉल्ड हे कुठल्या प्रकारच्या गुणवत्तेची हमी देतच आहे आपल्याला. हे कसं आहे की आपल्याला एक डबका आहे, एक विहीर आहे भारत म्हणजे, आणि आपल्याला आपल्यातलाच जो वरचा वर्ग आहे तो खूप महान वाटतो वगैरे. आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्याचं काय स्थान आहे? भांडवलदार असो नाही तर अभिजन असो, त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरती काय स्थान असणार आहे आपण पाहू शकतो. आपल्या सर्वोत्कृष्ट शाळा, खाजगी शाळासुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सर्वोत्कृष्ट सरकारी शाळांपेक्षा चांगल्या नाही आहेत. ही वस्तुस्थिती असताना हा मुद्दा आपण समजून घ्यायला पाहिजे की प्रादेशिक भाषांमधून शिक्षण घेत असताना अशा प्रकारचं इंग्रजीचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे की कोणत्याही प्रकारची कमतरता किंवा कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड हा या विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजीच्या बाबतीमध्ये तयार होणार नाही. हे शक्य आहे का? तर याचं तत्वतः उत्तर हो असं आहे. व्यवहारातलं उत्तर जर नाही असेल तर तो व्यवहार हा आपल्याला घडवून आणावा लागेल. त्याला पर्याय नाही आहे. त्याला पर्याय खाजगीकरण आणि सरसकट सगळ्या शाळांचं इंग्रजीकरण हा त्याला पर्याय नाही. तो व्यवहार्य पण नाही आणि तत्वतः तो योग्य पण नाही आहे. तो लोकशाहीला अनुसरून सुद्धा नाही आहे.
म्हणजे तुमच्या सगळ्या भाषा मरू द्यायच्या आणि इंग्रजी ही जसं आता ऑस्ट्रेलियाचं झालेलं आहे की सगळ्या आदिवासींच्या भाषा संपल्या, ऑस्ट्रेलियामध्ये संहार झाला, लोकांच्या भाषा संपल्या आणि इंग्रजी ही त्या ऑस्ट्रेलियन लोकांनी इंग्रजांची म्हणून भाषा स्वीकारलेली आहे. तर तो एक 2.25 कोटीचा देश आहे, त्यांनी ते केलेलं आहे. आपल्याकडे शेकडो भाषा आहेत आणि विस्तारलेला देश आहे. आपण तशा प्रकारचा भाषिक संवाद हा करू शकत नाही. त्यामुळे प्रादेशिक भाषांचं समृद्ध करणारं आता ही गोष्ट अशक्य वाटते, पण शक्य अशक्यतेपेक्षा काय योग्य अयोग्य आहे ते आपण पाहिलं पाहिजे. आणि या भाषांना जर मरू द्यायचं नसेल तर या भाषांचं म्हणजे रिव्हायटलायझेशन, त्याला असं म्हणतात ना की लँग्वेज रिव्हायटलायझेशन, भाषांना चं पुनर्चैतन्यीकरण असं म्हणूयात, की पुन्हा त्यांच्यामध्ये जीव आणणे, पुन्हा त्यांच्यामध्ये ताकद आणणे, त्यांच्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा आणणे. ही ऊर्जा आणण्याची जी प्रक्रिया आहे ती त्याच्यामध्ये सरकारला मोठ्या प्रमाणावरती फायनान्शियलसुद्धा इन्व्हेस्टमेंट म्हणजे आर्थिक अशा प्रकारची गुंतवणूक करावी लागणार आहे. आणि आपल्यासारखे जे बुद्धिजीवी जे आहेत, शिक्षक वगैरे जे लोक आहेत, प्राध्यापक, भाषेचे अभ्यासक जे आहेत, त्यांच्यावरती मोठी जबाबदारी असेल की भारतीय मरू घातलेल्या ज्या भाषा आहेत त्या भाषांना जगवण्याची. तर रोजगाराशी संबंध आहे, पण त्याचा अर्थ असा होणार नाही पुन्हा की आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधूनच अशा प्रकारचा रोजगार हा मिळवू शकतो. मला असं वाटतं की मी प्रातिनिधिक अशा 3 प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत, त्यांनी तेवढी पुरेशी आहेत. ही चर्चा आपण पुढेही सुरू ठेवू आणि यातनं नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. आत्ता तर खूप म्हणजे असं अंधकारमय चित्र आहे भारतीय भाषांच्या भवितव्याचं. तुम्ही गणेश देवी यांचे काही व्याख्यान ऐका, त्यांचे लेख वाचा, त्यांनी केलेला जो सर्वे आहे, जी पाहणी आहे त्याची माहिती घ्या. तर चित्र काही फार असं आल्हाददायक आणि खूप सकारात्मक असं नाही आहे. ते तसं व्हावं यासाठी आपल्याला मात्र जागं राहावं लागेल. आणि मिलिंद वाघ, त्यांचे सहकारी आणि हे डॉक्टर दाभोळकर व्याख्यानमाला, हा एक छोटासा प्रयत्न आहे, पण या प्रयत्नाची गुणात्मकता आपण पाहिली पाहिजे. आणि यांची ही गुणात्मकता ही संख्यात्मकतेमध्ये परावर्तित हो अशी मी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझं हे जे लांबलेलं व्याख्यान आणि प्रश्नोत्तरांचं सत्र आहे ते इथे थांबवतो. धन्यवाद.